अरे कॉपी रेकॉर्ड लागेल जरा. अनुमोदन द्या. माननीय महापौर मॅडम, आयुक्त साहेब, सन्मानित सभागृह नेत्यांनी जो विषय क्रमांक 2 मांडला आहे त्या संदर्भात अनुमोदन. रिप्लायला अनुमोदन. सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी लवकरात लवकर सचिव महोदय, महापालिकेच्या वतीने लवकरात लवकर हा जो नमुना आहे हा सभागृहाने त्या ठिकाणी मंजूर केल्यानंतर जो प्रतिनिधित्व तो लवकरात लवकर राज्य शासनाला पाठवून द्यावा, जेणेकरून राज्य शासन त्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय त्या ठिकाणी घे अशी विनंती. आणि एक कॉपी पत्रकारांना देखील दे. सन्माननीय सभागृह नेत्याने जो नमुना पत्र आपल्यासमोर ठेवलेला आहे तो मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. हा बहुमताने मंजूर असं मी जाहीर करते आणि सचिव मॅडमना आदेशित करते की कायम करण्यात यावं आणि शासनाला लवकरात लवकर हे पत्र नमुन्याप्रमाणे पाठवण्यात यावं. माननीय महापौर यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आत्ताच सभागृह नेते यांनी एक ड्राफ्ट जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो सभागृहामध्ये मंजूर झालेला आहे. सभागृहामध्ये मंजूर झालेला आहे. तो पाठवण्याबाबतच्या सूचना आहेत त्याची नोंद घेण्यात येत आहे. सदरचे जो ड्राफ्ट आहे तो 1 न अन्वये कायम करण्यात येत आहे. विषय क्रमांक 3 सभागृह नेते माहिती. विषय क्रमांक 3 आयुक्तांचं पत्र गटाई कामगार व्यवसाय करण्याबाबतच्या जागा निश्चित करण्याबाबत. बोला सन्माननीय सदस्य गायकवाड मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त सर, सन्माननीय सर्व सदस्य, अधिकारी वर्ग आणि पत्रकार बंधू भगिनी. विषय क्रमांक 3 गटाई कामगारांना व्यवसाय करण्याबाबत जागा निश्चित करण्याबाबत. ह्या प्रस्तावाला माझा विरोध नाही आहे, पण ज्या पद्धतीने म्हणजे हा जर प्रस्ताव मान्य करणार असेल तर आपले जे रूल्स आणि रेग्युलेशन्स आपण फॉलो करायला पाहिजे आणि जनतेचा इथे कुठे नुकसान होता की किंवा सर्वसामान्यांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. कारण का हा प्रस्ताव वाचल्यानंतर असं वाटतंय की प्रशासनाला जर काय करायचं असेल, त्यांची इच्छाशक्ती असेल तर निश्चितपणे ते काही करू शकतात हे या प्रस्तावावरून आपल्याला वाटते. पण माझ्या या प्रस्तावाला विरोध नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे या प्रस्तावावर की सिडकोने जागा द्यायला पाहिजे गटाई कामगारांना व्यवसाय करण्यासाठी. सिडकोनी जेव्हा महानगरपालिकेने त्यांना विचारलं सिडकोला की तुम्ही जागा द्या, तर हे सगळं या प्रस्तावात आहे मॅडम, मी शॉर्टमध्ये सांगितलं. तर महानगरपालिकेला त्यांनी नकार दिला की आम्ही जागा देणार नाही आहोत म्हणून. तर त्याच्यानंतर जे तत्कालीन जे आयुक्त होते त्यांनी म्हणजे निर्णय घेतला की आपण या गटाई कामगारांना कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी जागा देऊया. ठीक आहे, हेतू त्यांचा चांगला आहे, द्यायलाच पाहिजे. पण त्याच्यानंतर जी मालमत्ता आपला जो विभाग आहे त्यांनी म्हणजे अतिरिक्त आयुक्त वगैरे पुन्हा त्यांनी मीटिंग घेऊन दालनामध्ये आयुक्तांच्या आणि नंतर तिथे लायसन्ससाठी त्यांनी मंजुरी घेतली. आयुक्तांनी ती मंजुरी दिली. माझं बोलण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला जागा अजून निश्चित केलेली नाही आहे, पण परवान्याची जागा घेतली. ती जागा घेतल्यानंतर त्यांना आता ते लायसन्सची परमिशन म्हणजे मिळाली की बाबा तुम्हाला लायसन्सची परमिशन मिळालेली आहे. तर टोटल 138 लायसन्सची परवाना देण्यात आलेली आहे.
आणि त्याच्यानंतर मग मालमत्ता विभाग जागा कुठे आहे त्याच्यासाठी त्यांनी सर्वे चालू केला. त्यांनी तो सर्वे केला आणि त्याच्या 138 पैकी त्यांना 88 जागा त्यांनी शोधून काढल्या नवी मुंबईमध्ये. त्याचा त्यांनी अभिप्राय टाउन प्लॅनिंगला पाठवलं. आता टाउन प्लॅनिंगला अभिप्राय पाठवल्यानंतर मॅडम टाउन प्लॅनिंगने काय लिहिलेलं आहे, मालमत्ता विभागाने सादर केलेल्या जागा उद्यान, रस्ते, पदपथ, पार्किंग, नाळे, पाण्याच्या टाक्या, वाहनतळ इत्यादी जागेमध्ये ते विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये प्रस्तावित केलेल्या जागांवर पक्क्या कायम स्वरूपाच्या बांधकाम नमूद प्रयोजनार्थ परवानगी देण्याबाबत तरतूद उपलब्ध नाही. का तर त्या जागा ज्या त्यांनी शोधल्या होत्या त्या योग्य ठिकाणी नव्हत्या, म्हणून टाउन प्लॅनिंगने त्यांना नाकारलं. त्याच्यानंतर मग आपल्या मालमत्ता विभागाने काय सांगितलं की आम्ही फॅब्रिकेटेड आम्ही तात्पुरती स्वरूपाने आम्ही तिथे जे काय आहेत ते म्हणतात ना स्टॉल्स आम्ही त्यांना देऊ. मला एवढंच म्हणायचं की पाटील लिहिलेलं आहे की टेम्पररी, आणि त्यांनी सांगितलं आहे की फॅब्रिकेटेड स्टॉल्स आम्ही देऊ आणि आम्ही टेम्पररी त्यांना ते स्टॉल्स देऊ आणि 10 वर्षासाठी ते देणार, त्याच्यानंतर ते 30 वर्षासाठी. मला मॅडम कन्फ्युजन झालेलं आहे की टेम्पररीचा अर्थ काय. तुम्ही म्हणता 10 वर्ष, तुम्ही म्हणता फॅब्रिकेटेड, नंतर तुम्ही म्हणता की टेम्पररी. तर हे माझ्या समजण्यात आलेलं नाही आहे. मी पुन्हा म्हणते की मला ह्यांना व्यवसाय करण्यासाठी माझा विरोध नाही आहे, पण ह्याच्या आधीसुद्धा मॅडम आताच आपल्या एखाद्या समाजा सदस्यांनी आवाज उचलला प्रश्न उत्तरच्या याच्यामध्ये माध्यमातून की जे आधीसुद्धा स्टॉल देण्यात आलेले आहेत ते काही म्हणजे जेव्हा प्रशासन काय होतं त्यावेळेला तुम्ही बघाल, आपण म्हणतो स्मार्ट सिटी. मी माझ्या एरियाचंच उदाहरण देतो. माझ्याकडे मॅडम फोटो आहेत, मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पाठवते फोटो. तुम्ही खरोखर बारकाईने लक्ष द्या यांच्याकडे आणि काय अवस्था आहे ती बघा. असे स्टॉल सेक्टर 3 मध्ये शांतिनिकेतनच्या समोर फुटपाथ, त्याच्या आधी मी सुद्धा प्रश्न विचारला होता की फुटपाथवर आपण स्टॉल्स लावू शकतो का, तर मला उत्तर आलेलं आहे की नाही, आपण लावू शकत नाही. मग शांतिनिकेतन सोसायटी आहे त्याच्या बाहेर त्यांनी 7 स्टॉल लावलेले आहेत. तिथल्या सोसायटीवाल्यांनी लेटर दिलेलं आहे, ईमेल्स केलेले आहेत आयुक्त सरांना, त्याची CC मला माग केलेली आहे. नंतर मी सुद्धा 2 लेटर्स आयुक्त सरांना दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कारवाई काहीच नाही आहे. MGM हॉस्पिटल आहे त्याच्या फुटपाथवर पण तुम्ही बघाल तिथे सुद्धा स्टॉल लावलेले आहेत. हॉस्पिटल आहे, गार्डन आहे, तिथे पोलीस स्टेशन आहे, रहदारी आहे. आणि मॅडम या फोटोमध्ये बघा, मी तुम्हाला फोटो पाठवते, काय अवस्था आहे. सगळं त्यांनी कॉन्क्रीट वगैरे सगळं केलेलं आहे. नूर सोसायटीने दिलंय, सन्मान सोसायटीने दिलंय, तिथे तर वॉकिंग स्पेस आहेत, लोक वॉकला जातात सिनियर सिटीजन, आणि फुटपाथवर पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. तुम्ही बघा पायऱ्या बनवलेल्या आहेत. डायरेक्ट लोकांनी कुठे जायचं तर रस्त्यावर, आणि चारी बाजूनी त्यांनी ओपन केलेले आहे. फ्रीज बाहेर ठेवलेली आहे, तिकडे बाहेर टेबल वगैरे खुर्च्या टाकून खाऊ गल्ली झालेली आहे. तर जनतेनी वारंवार तिथल्या गुप्तेश्वरी सोसायटी आहे, नंतर अर्चन सोसायटी आहे, सगळ्या सोसायटीने ईमेलद्वारे आयुक्तांना पाठवलेलं आहे. त्याचं उत्तर त्यांना काही नाही दिलं आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे मॅडम की ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना त्यांना रोजगार हा मिळालाच पाहिजे, पण त्या व्यतिरिक्त एक आपल्या शहराला काहीतरी आपण म्हणतो स्मार्ट सिटी, तर त्या पद्धतीने त्यांनी रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करायला पाहिजे. आणि सामान्य जनता आहे जी टॅक्स भरते त्या जनतेला कुठे त्रास होता कामा नाही. तर मला हेच म्हणायचं आहे की एवढं वारंवार आम्ही कंप्लेंट्स करून जर हे काही होत नाही आहे तर मग कोणाकडे जायचं. आणि ह्याच्यावर आयुक्त सरांचं काय म्हणणं आहे मॅडम, मी तुम्हाला फोटो देते, तुम्ही बघा आणि तुम्ही खरंच व्हिजिट करा मॅडम. तर माझं म्हणणं मॅडम एवढंच तुम्हाला विनंती करते की सर्वसामान्य जी जनता आहे त्यांना त्रास होता कामा नये, एवढी काळजी घ्यायची आणि ह्याच्यावर काय केलं जाईल त्याची कृपा करून आयुक्त सरांनी सांगण्यात येईल. थँक्यू. सन्माननीय नेत्रा शेळके मॅडम. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य आयुक्त साहेब, सर्व सन्मान्य सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक आणि पत्रकार बंधू, मॅडम हा जो प्रस्ताव आलेला आहे ह्याच्यावर मला पण हेच म्हणायचं आहे की हा प्रस्ताव जो आहे हा
जे STD बूथ पूर्वीचे असायचे वगैरे त्या हिशोबाने आपण बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी लोकांना परवानगी दिलेली होती. आता हे नवीन जे चर्मकार बंधू आहेत त्यांच्यासाठी आपण द्यायची परवाना देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी जागा निवडून देण्यासाठी ही परवानगीसाठी मला वाटतं हा प्रस्ताव आलेला आहे. तर त्याच्यासाठी ऑलरेडी आमच्या सगळ्यांच्या प्रभागात जुने जे चर्मकार बंधू आहेत त्यांना ऑलरेडी दिलेले आहेत स्टॉल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये आता प्रस्ताव आत्ता येतोय पण माझ्या वॉर्डमध्ये ऑलरेडी एक स्टॉल लागलेला आहे, जसं ह्याच्यात लिहिलेलं आहे तसंच गार्डनच्या बाजूला. त्याची कोणी परवानगी दिली ते मला कळत नाही आहे. मग प्रस्ताव तर आत्ता आलेला आहे, ते आत्ताच स्टॉल लागलेला आहे एक मला वाटतं 2 महिन्यापूर्वी तिथे, आणि त्यांनी पूर्ण शेड बनवलेलं आहे तिकडे एक निळ्या पत्र्यांचं, आणि त्याच्यामध्ये चर्मकार बंधू ते जे काही ज्यांना पण दिलेलं आहे तो व्यवसाय नाही करत आहे. त्यांनी तिथे नारळ पाणी कोल्ड्रिंक्स ह्याचं स्टॉल लावलेलं आहे गार्डनला, आणि ह्याची परवानगी कोणी दिली? मी आता इतके दिवस झाले हे गायकवाड साहेबांना पण विचारते आणि वॉर्ड ऑफिसरांनाही विचारते, मला ह्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. त्या स्टॉलवाल्यांनी तिकडे लाईटचं कनेक्शन पण आपल्या गार्डनमधून घेतलेलं आहे. प्रस्ताव आत्ता येतोय तर मग हे कुठले स्टॉल आमच्याकडे ऑलरेडी लागायला लागलेले आहेत बॉर्डमध्ये, आणि या सगळ्यांची परमिशन दिली कोणी? आणि ह्याच्यामध्ये पण मेन्शन केलेलं आहे तुम्ही 30 वर्षाची परमिशन देणार आहे. 30 वर्ष काय असतात? शहराची पूर्ण लाईफ असते. आणि हे असा निर्णय घेऊच कसं शकतो आपण? आपल्याकडे ऑलरेडी आपल्या शहरामध्ये माझ्या प्रभागात ऑलरेडी असे 4 स्टॉल दिलेले आहेत. मग ते 4 जणांचा व्यवसाय होत नाहीये, त्याच्यात तुम्ही अजून 4-5 जण ॲड करताय. एक तर वॉर्ड असतात आमचे एकदम छोटे, त्याच्यामध्ये गार्डन छोटे, त्याला लागलेले फुटपाथ छोटे, त्याच्यावर ह्यांचे स्टॉल. लोकांनी चालायचं कुठे आणि धंदा होणार आहे का ह्यांचा? पण हल्ली लोक रेडीमेड शूज आणि चपला घ्यायला जातात दुकानांमध्ये, ह्यांच्याकडून कोणी घेतंय का? हा व्यवसाय होतोय का? मग उगाचच आपण काय करतोय, कशासाठी देतोय हे? त्याच्यापेक्षा ज्यांना गरजेचं आहे ना, बरेचसे आपले डिफरंटली एबल्ड जी मुलं आहेत यंग जे व्यवसाय शोधतायत त्यांना तुम्ही स्टॉल देण्याचा विचार केला तर एक वेगळी गोष्ट होईल की आपण त्यांना सपोर्ट करतोय. पण हा बिझनेस आता कितपत चालतोय ह्यांना आणि ह्यांना ऑलरेडी स्टॉल्स दिलेले आहेत. मग आता परत आपण ह्यांना स्टॉल का देतोय? मला असं वाटतंय की हे एकदम चुकीचं होतंय. हा निर्णय असा घेतला नाही गेला पाहिजे. ह्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, ह्याच्यावर थोडा ॲनालिसिस झाला पाहिजे, स्टडी झाला पाहिजे. पूर्ण शहरामध्ये किती असे स्टॉल्स दिलेले आहेत, किती असे चर्मकार बंधू आपल्याकडे बिझनेस करत आहेत आणि त्यांना त्यांच्या व्यवसायामधून त्या स्टॉलमधून, आणि तुम्ही बघितलं तर ते कसेही त्यांनी बनवलेले ताडपत्री टाकलेले ते सगळे स्टॉल्स कुठल्याही कोपऱ्यामध्ये उभे केलेले आहेत. जुने असल्यामुळे आपण कोणी त्यांना हलवत नाहीये, त्यांचा बिझनेस चालू द्या असं विचार करतोय. पण तुम्ही नवीन पण जर का त्याच्यामध्ये ऍड करत गेलात तर हे चालणार नाहीये. आपण पूर्ण आमचे जे वॉर्ड्स आहेत त्यांची तुम्ही पूर्ण शोभा घालवताय. आम्ही त्या गार्डन्सला व्यवस्थित ठेवण्यासाठी, ते फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असण्यासाठी आम्ही एवढा प्रयत्न करतोय. सारखे सगळे जेवढे तिथे बसणारे हॉकर्स आहेत त्यांना काढण्यासाठी कंप्लेंट्स देतोय. ते सगळं त्यांच्यावर ऍक्शन घ्यायचं बाजूला राहिलं आणि तुम्ही नवीन स्टॉल अजून त्याच्यामध्ये ऍड करताय. हा एकदम चुकीचा प्रस्ताव आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की ह्याला मंजुरी नाही देण्यात यावी. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सलूजा मॅडम. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय अधिकारी वर्ग व प्रेक्षक बंधू. सन्माननीय महापौर महोदय, आज जो हा गटई कामगारांना व्यवसाय देण्यासाठी जागा निश्चिती करण्यासाठी हा जो प्रस्ताव येथे महासभेत आलेला आहे त्यासाठी माझी हरकत आहे. कारण आज हा प्रस्ताव देत असताना ह्यापूर्वी अशा जागा आपल्या पालिकेच्या माध्यमातून असतील किंवा सिडकोच्या माध्यमातून असतील, रस्ते असतील किंवा फुटपाथ असतील, ह्या मार्केटच्या बाजू असतील तर गार्डनच्या बाजूला असेल तर दिलेले आहेत. पण तिथे कोणते व्यवसाय चालतात, कोणत्या उद्देशाने सर्वप्रथम त्यांना ते अलॉट केलं आणि त्याच्यामध्ये चालणारा व्यवसाय कोणता आहे ह्याची आपल्याकडून पाहणी झालेली आहे का, शहानिशा झालेली आहे का? माझ्याच विभागामध्ये आज हे गटई कामगारांसाठी जागा देण्यात आलेली आहे. तो एक माझ्या इथे पेट्रोल पंप आहे हावरे मॉलच्या समोर, त्याच्या फुटपाथवर तो
प्लॉटचं त्याचं अलॉटिंग आहे, परंतु त्याच हावरे मॉलच्या समोर गेटमध्येच एक फुटपाथवर ऑलरेडी एक गटे कामगाराला दिलेलं आहे. त्याच्यात 20-30 मीटरच्या अंतरावरच दुसरा एक स्टॉल, असे 2 स्टॉल जवळजवळ आहेत तिथे, आणि हा तिसऱ्या स्टॉलचा अलॉटमेंट तिकडे होतोय. याचा उद्देश काय आहे? कारण कोणत्या निकषावर त्यांना ह्या विविध ठिकाणी हे परवाने देण्यात येतात, त्याच्यासाठी काहीतरी निकष असेल. तो ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातला रहिवासी आहे का? त्याच्याकडे ह्या कार्यक्षेत्रात राहण्याचा वास्तव्याचा काही पुरावा त्याच्याकडे आहे का? आणि ही जागा ह्यापूर्वी देण्यात आलेल्या ज्या जागा आहेत त्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत, ह्याची माहिती सर्वप्रथम मला मिळावी. आणि नमुना क्षेत्रामध्ये असे संपूर्ण वॉर्डामध्ये किती अधिकृत स्टॉल गटे कामगारांनी ह्यापूर्वी दिलेले आहेत आणि आता ह्या आलेल्या 81 आहेत. ते ह्याच्यापूर्वी अस्तित्वात असलेले जे गटे कामगारांचे स्टॉल आहेत त्याची एकूण संख्या किती आणि त्याच्यातले अधिकृत किती आणि अनधिकृत किती ह्याची संख्या आम्हाला आयुक्त महोदयांच्या माध्यमातून मला मिळावी. तसेच हे जे स्टॉल आहेत हे स्टॉल आपण अलॉट करताना ज्यांच्या नावे जे अलॉट होतात त्यांनी स्वतः बसून तिथे व्यवसाय करायचा असतो. तर ह्याच्या अगोदर जे स्टॉलधारक बसलेले आहेत ते स्वतः तिथे बसून ते व्यवसाय करतात का ह्याची शहानिशा होणे गरजेचं आहे. जर हे स्टॉल असे आपण अलॉट करत असाल तर नवी मुंबई महानगरपालिकेतले बचत गट असतील, महिला मंडळ असतील, ह्यांच्याकडूनही आपणास त्यांच्या वस्तू विक्रीसाठी मागणी होत असते, तर त्यांना आपण का ते स्टॉल अलॉट करत नाही? मग अशाच धर्तीवर उद्या त्यांचाही प्रस्ताव येऊ शकतो की आम्हालाही फुटपाथवर, मार्केटमध्ये किंवा गार्डनच्या बाजूला असे स्टॉल अलॉट करावेत. कारण 2005 ते 2010च्या मध्ये महिला बाल कल्याण सभापती असताना मी त्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला होता की गार्डनच्या बाजूला किंवा मार्केट प्लेसमध्ये असे महिलांना हे उद्योग केंद्रासाठी त्यांना स्टॉल अलॉट जागा निश्चित करून देण्यात याव्यात. तर त्यावेळी त्या प्रस्तावावर त्या विचार झाला नव्हता. तर हे स्टॉल असे जर सगळेजण फुटपाथवर आपण बसलेल्या फेरीवाल्यांना जर आपण अनधिकृतपणे आपल्या अतिक्रमण विभागाच्या कडून कारवाई करत असतो तर ह्या गटई कामगार जे बसलेले आहेत त्यांनाही आपण अलॉट करण्याचं, स्टॉल अलॉट करण्याचं कसं निश्चित करू शकतो ह्याचं उत्तर मला मिळावं आणि पुनश्च बोलण्याची संधी द्यावी. बोलण्यासाठी सन्माननीय सदस्य गणेशजी सकपाल, सन्माननीय सदस्य माजी उपमहापौर भरतजी नकाते, माननीय महापौर साहेब, माननीय उपायुक्त, सभागृह नेते, पत्रकार बंधू, खरं म्हणजे नवी मुंबई हा असं एक शहर आहे की जिथे सगळ्यांना भरतीच करणे बाकी आहे. इथे आता सध्या जे आमचे स्थानिक लोक आहेत त्यांचा पण जरा विचार करा. प्रत्येक एरियामध्ये आता ह्याच्यामध्ये सगळे गटई कामगार दाखवले, काही ठिकाणी लिहिले आहे त्याच ठिकाणी. म्हणजे इथून मागे राहत होता तो त्या ठिकाणी अनधिकृत होता का? इतके वर्ष त्या ठिकाणी तिथे जी टपरी होती ती टपरी अनधिकृतपणे मोडणार का? मग त्याच्या बाजूच्या टपऱ्या आपण उचलल्या, त्यांच्यावरती कारवाई केली आणि आजही तो तसाच आहे. आज किती गटई कामगार प्रॉपर गटई काम करतात. मगाशी नेत्रताईंनी सांगितल्याप्रमाणे ज्यूस सेंटर, वडापाव सेंटर, वरती नाव गटई. आज या ठिकाणी नावं बघितली तर असं आमचं स्थानिक कोण दिसतच नाही. आजपर्यंत फेरीवाला लायसन्सचं जर आपण फेरीवाल्यांचे ॲड्रेस बघितले तर 10 ते 20% फेरीवाले हे नवी मुंबईचे रहिवासी आहेत. मानखूर, गोवंडी, शिवाजीनगर इथून आलेली लोक इथे जास्त आहेत. म्हणजे नव्या मुंबईमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये अमाप संपत्ती आहे असं समज आहे का? या ठिकाणी प्रत्येक सेक्टर नोड वाईज तिथे काही गोरगरिबांची मुलं आहेत त्यांच्यासाठी व्यवसायाची योजना करा. गटई कामगारांना तुम्ही न्याय देता एकदम चांगली गोष्ट आहे, परंतु ते आमचे स्थानिक असले पाहिजे.
या नव्या मुंबईचा रहिवासी असलाच पाहिजे, ही पहिली अट टाका. 15 वर्ष किमान इथे राहणारा त्याच्याकडनं एक ॲफिडेविट घ्या. या नवी मुंबई मतदार संघामध्ये तो मतदार असला पाहिजे. आपण संपूर्ण महाराष्ट्राचं ओझं आपल्याकडे घेतलंय का? या ठिकाणी मॅडम जोपर्यंत ह्या ठिकाणी सगळं दिलंय, परंतु तो आता सध्या रहिवास पुढे करतो ते दिलेलं नाहीये. गेल्या टायमाला आता काही महिन्यापूर्वी दिव्यांगांसाठी आपण स्टॉल काढले. मॅडम माझ्या वाशीमध्ये या, वाशीमध्ये शांतिनिकेतन त्या ठिकाणी 6 स्टॉल असे दिलेले आहेत. न्यू बॉम्बे स्कूलच्या समोर मार्केट आहे तिथे दिलेले आहेत, बीटेकच्या इथे दिलेले आहेत. म्हणजे 2 पावलावरती 1 स्टॉल, असे 10 स्टॉल एका ठिकाणी. ज्यांना दिले त्यांचे व्यवसाय कसे होणार? मॅडम त्या स्टॉलचंच अजून आपला व्यवस्थितपणा झालेला नाही. आणि आता तुम्ही जवळपास 100हून अधिक स्टॉल आता तुम्ही देणार, म्हणजे नेमकं काय करणार? तुमच्या अटी पण आहेत की फुटपाथवरती नाही करणार, मग रस्त्यावर ठेवणार का? या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला तोपर्यंत सर्वच नगरसेवकांनी याच्यावरती अभ्यास करून मगच हा प्रस्ताव आणावा, असं मी आपणास विनंती करतो. सन्माननीय सभागृह, या ठिकाणी अनेक सन्माननीय नाही परत मागू प्रस्ताव, माहिती अपुरी वाटते. त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक सदस्यांनी या ठिकाणी बघावं की आता सध्याचा त्यांचा व्यवसायाचा पत्ता आणि प्रस्तावित जागा कुठे त्यांनी केलेली आहे. तुम्ही व्यक्तिशः बघून घ्या, तुमचा व्यक्तिशः अभिप्राय त्या ठिकाणी प्रत्येक प्रभागवाईज तुम्ही तयार करा. आणि आपल्याला यांना सगळ्यांना गटई कामगारांना न्याय देण्याची प्रमुख भूमिका आपल्या सभागृहाची आहे. तर त्यामध्ये कुठलीही घाई गडबडी आपल्या पद्धतीने होऊ नये. सर्व पद्धतीने जसं बोलू स्मार्ट सिटीच्या बाबतीत तर कशा पद्धतीने आपण त्यांचं जे भविष्य देखील राखून चांगल्या पद्धतीने ॲस्थेटिक राखून कसं करता येईल त्या दृष्टीने आपण पावलं उचलू. त्याचबरोबर हे कुठल्या रहिवासी आहेत त्याचा देखील एक कॉलम असणं गरजेचं होते की ते कुठल्या भागात राहतात, नवी मुंबईत राहतात की नवी मुंबईच्या बाहेरचे राहतात, असं देखील असणं त्या ठिकाणी नमूद आहे. या ठिकाणी आपल्या शासनाचे काही निर्देश आहेत की गटई कामगारांना फेरीवाला याच्यात मोडायचं नाही आहे. त्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांचं गणना ती करायची आहे. सभागृह या बाबतीत अनुकूल आहे, पण या बाबतीत अधिक अभ्यास करण्यासाठी एक सभा तहकूब केली म्हणजे हा विषय तर निश्चितच अजून डिटेलमध्ये त्या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी करू शकतो अशी विनंती आहे माझी. विषय क्रमांक 3 हा अधिक माहितीस्तव आणि अभ्यासासाठी त्या सदर जे सदस्यांना ते आपण दिलेले आहेत त्यांचे ॲड्रेस त्यांच्या संपूर्ण माहितीसह तो पुन्हा सभागृहात आणावा. तोपर्यंत हा विषय मी स्थगित ठेवत आहे. विषय क्रमांक 4 सन्माननीय सभागृह, या ठिकाणी आयुक्त महोदयांनी महाराष्ट्र शासन आयोजित हिंदजी दादा श्री गुरु तेज बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीद समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर येथे कार्यक्रमाकरिता भाडेतत्वावर तात्पुरते पोर्टेबल शौचालय पुरवले होते. त्या संबंधी प्रशासकीय मंजुरी घेण्यासाठी आपल्यासमोर मंजुरी घेण्यासाठी त्यांनी पत्र दिले. सन्माननीय सदस्य सूरज पाटीलजी बोलते. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव, सन्माननीय सर्व सचिव मॅडम, सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षकवर्ग आणि पत्रकार बंधू, हा विषय कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे काय तात्पुरते शौचालय पुरवले त्यासाठी आहे. या अनुषंगाने फक्त एवढं सांगतो, कार्यक्रम होता, खूप चांगला होता, धार्मिक कार्यक्रम होता, आपण आपली सामाजिक जबाबदारी इथं निभवली. परंतु माननीय आयुक्त साहेब, एक ह्या अनुषंगाने सांगू इच्छितो
की सारसोळा मच्छी मार्केटचं बांधकाम जवळजवळ 1.5 वर्षापासून चालू आहे आणि त्या ठिकाणी माझ्या माता भगिनी, आमच्या कोळी बांधव, मच्छी विक्रेत्या ज्या तिथं बसतात, आपण शौचालय तोडून मार्केटचं काम चालू केलेलं आहे. जवळजवळ आज 8 महिन्यापासून आयुक्त साहेबांकडे ऑनलाईन मागणी करतोय शौचालयाची, तात्पुरतं शौचालयाची. आणि तात्पुरतं शौचालय कार्यक्रमाला देण्याकरिता, कार्यक्रमाला दिलं, चांगलं द्यायलाच पाहिजे, पण जो मूळ नागरिक तिथं काय कुटुंबना होत असेल त्या महिलेची, मागणी करून झालं, बोलणं झालं, प्रशासक कार्यकाळात समजू शकत होतो. तुम्ही आमचे काय कान डोळे सगळे तुम्ही बंद करून होता, त्यांचं ऐकायचं ते बरोबर ऐकत होता. आता नगरसेवक, महापौर, सभा सगळे अजून काय तात्पुरतं कुठपर्यंत आलेत? त्या ट्रेनमध्ये येत आहेत की फ्लाईटमध्ये येत आहेत, कुठपर्यंत आले? हां, तेच आता तुमचं दुःख काढू सांगतो. ही व्यवस्था त्वरित करावी, अन्यथा ते नारायण पाटील साहेब आमचे बोलायचे, ओघाने मस्तीच बोलायचे, पण विषयांतर होते. असं तुम्हीच बोलता साहेब, पण मी नाही बोलणार. आमची कार्यकर मंजुरी आहे मॅडम, ही सॉरी पॉइंट ऑफ ऑर्डर, ही कार्योत्तर मंजुरी आहे. जे कार्य झालेलं आहे आणि ते महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महापालिकेला जो हिस्सा दिला होता तो खर्च ऑलरेडी झालेला आहे आणि त्या खर्चाची ही कार्योत्तर मंजुरी असं म्हणतात तिला, एवढंच मला माहीत आहे. बरोबर बोला, तर तुम्हाला सगळं माहीत असतं, सगळं माहीत असतं, पण ते काय नाव द्या. मी महापौर मॅडम एवढंच सांगेन, हे कार्योत्तर मंजुरीला आले, याला काही आपण कुठं रोखणं वगैरे विषय नाही. हे पवित्र काम होतं, हे केलं आपण. आता दुसरं पवित्र काम, महिला शौचालयासाठी वाट बघताय आणि पुढच्या म्हणजे 2 दिवसात सभा असेल, 3 दिवसात असेल, ही तर खूप होईल ना, 4 दिवसाच्या आठवड्यात असेल, ते नाही आणलं तर तात्पुरतं शौचालय इथं आणेल मी सभा. विषय क्रमांक 4 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्यांनी हात वर करा. विषय क्रमांक 4 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. विषय क्रमांक 5 सन्मानित सभागृह नेते महोदय. विषय क्रमांक 5 मध्ये आयुक्तांनी समाज विकास विभागामार्फत सॅनिटरी नॅपकिन पॅड उपलब्ध करण्याबाबत मंजुरी घेण्यासाठी आयुक्तांनी पत्र दिलेलं आहे. त्या बाबतीत मी सभागृहापुढे सादर करतो आयुक्तांचं पत्र. विषय क्रमांक 5 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्यांनी हात वर करा. सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर. विषय क्रमांक 6 सन्माननीय सभागृह नेते माहिती. सभाध्यक्ष महोदय, आयुक्त महोदयांनी या ठिकाणी अग्निशमन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या DBT नुसार गणवेश व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्याबाबत त्या DBT करणाऱ्या अमाऊंटसाठी मंजुरी घेण्यासाठी आपल्यासमोर पत्र सादर केलेलं आहे, ते मी सादर करतो. ह्या विषयावर कोणाला बोलायचं आहे? सॉरी, आधी माझं चुकलं, मी विचारलं नाही, आता विचारते. कोणाला बोलायचं आहे का? पण मॅडम महत्त्वाचं होतं ते. या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटेल की ही DBT ही मागील आर्थिक वर्षासाठी ठेवावी, आणि कारण की मी अग्निशमन जे कर्मचारी आहेत त्यांनी मागील वर्षी ज्याचे विकत घेतलेले आहेत साहित्य, त्यामुळे त्यांचं बिल हे मागील आर्थिक वर्षासाठी असणार आहे. तर या वर्षी देतोय म्हणजे आर्थिक वर्षामध्ये, तर या वर्षीचा त्यांचा जो अधिकार आहे, जो हक्क आहे, तो अबाधित राहावा. या वर्षीचं देखील त्यांना DBT वेगळ्या प्रस्तावाच्या माध्यमातून वाटप करण्यात यावं अशी माझी विनंती आणि सूचना या ठिकाणी. विषय क्रमांक 6 सन्मान्य सभागृह नेत्यांनी. माननीय महापौर मॅडम, आयुक्त साहेब, सन्मान्य सभागृह नेत्यांनी विषय मांडले त्यास माझा अनुमोदन, सूचना मांडली त्यास माझा अनुमोदन. विषय क्रमांक 6 मी सन्मान्य सभागृह नेत्यांनी मांडलेल्या सूचनेसह मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 6 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. विषय क्रमांक 7 सभागृह नेते मांडते. विषय क्रमांक सभाध्यक्ष महोदय, विषय क्रमांक 7
आयुक्तांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र महापालिके अधिनियमाच्या कलम 73 इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यासाठी पत्र दिलेले ते मी सादर करत आहे सभागृहापुढे. या विषयावर कोणाला बोलायचं आहे? विषय क्रमांक 7 मी मंजुरीसाठी टाकत आहे. कोणाला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 7 सर्वानुमते मंजूर असं जाहीर करते. विषय क्रमांक 8 सन्माननीय सभागृह नेते म्हणतील. विषय क्रमांक 8 सभाध्यक्ष महोदय, आयुक्तांनी आपल्याला महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 73 अन्वये आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणारे इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्याबाबत येणाऱ्या खर्चास प्रशासकीय वित्तीय मंजुरी मिळण्याबाबतचं पत्र महापालिकेकडे दिलेलं ते महापालिकेसमोर सादर. विषय क्रमांक 8 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर सन्माननीय नरबागे मॅडम बोलतील. विषय क्रमांक 8 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. विषय क्रमांक 9 सन्माननीय सभागृह नेते मांडतील. विषय क्रमांक 9 सभाध्यक्ष महोदय, आयुक्तांच्या महाराष्ट्र महापालिका कलम 73 अन्वये आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्याबाबत येण्यास खर्चास प्रशासकीय वित्तीय मंजुरी देण्याबाबतचं आयुक्तांचं पत्र सभागृहापुढे सादर करते. बोला देसाईजी. आम्हाला फक्त यात सूचना मांडायची आहे. माननीय महापौर मॅडम, मान्य आयुक्त साहेब, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि पत्रकार बंधू, ह्याच्यामध्ये साहेब एक मला फक्त सूचना मांडायची अशी आहे की ज्यावेळी आम्ही शिष्यवृत्तीची योजना राबवतो आर्थिक दुर्बल घटकांसाठी स्पेशली, त्यावेळी उत्पन्नाच्या दाखल्याची एक प्रोव्हिजन असते आणि त्याच्यासाठी त्या पालकाला 300 रुपये ते 1000 रुपयेपर्यंत भरावे लागतात. आणि आज जर तुम्ही मला उद्या सांगितलं महापौर मॅडम की उद्या तुमचा उत्पन्नाचा दाखला मला आणायचा आहे, मी सभागृहामध्ये सांगतो 1 लाखाचा उत्पन्नाचा दाखला मी तुमचा आणू शकतो, एवढा आपल्या इथे भ्रष्टाचार चालतो. त्यामुळे माझी अशी विनंती आहे त्या बाबतीत की उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करून सेल्फ ॲफिडेव्हिट जर घेतलं त्या पालकाकडनं तर ती गोष्ट अतिशय योग्य होईल. कारण लोकांना त्यासाठी एका दिवसात दाखला पाहिजे 1000 रुपये मिळतो, 8 दिवसांनी पाहिजे 300 रुपयात मिळतो आणि उगाच फेरफटका मारायला लागतो पालकांना. तर फक्त सेल्फ ॲफिडेव्हिटवर घ्यावं का 8 लाखाची अट आपण ठेवलेली आहे. 8 लाखाची अट म्हणजे खूप मोठी आहे. 8 लाखामध्ये सर्वसाधारण सर्व लोक येतात. त्यामुळे सेल्फ ॲफिडेव्हिट जर घेतलं तर त्याचं बऱ्यापैकी होईल. आणि दुसरी महत्त्वाची सूचना आहे की आपण ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहे आणि आजचा महिना आहे मार्च एप्रिल महिना, अजूनपर्यंत शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाही. तर त्याचा एक टाईम बॉन्ड असावा. एक फॉर्म भरल्यानंतर किती 3 महिन्यात, 90 दिवसात, 120 दिवसात जे पैसे मिळावे यासाठी जरा एक माझी सूचना होती. अनुबंध देणारा गायब झाला आमचा, तर कोणीतरी अनुमोदन याला सूचनेला आनंद द्या. सन्मान्य अभिजित देसाई यांनी जी सूचना मांडली आहे त्यास मी अनुमोदन देत आहे. यस. विषय क्रमांक 9 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्याने सर्व हात वर करा. हा विषय क्रमांक 9 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. विषय क्रमांक 10 सन्माननीय सभागृह नेते मांडतील. सभाध्यक्ष महोदय, महाराष्ट्र महापालिका कलम 73 अन्वये विधवा घटस्फोटी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती वितरण करण्याबाबत येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्याबाबत आयुक्तांचं पत्र त्या ठिकाणी आलं, ते सभागृहापुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आले. विषय क्रमांक 10 वर कोणाला बोलायचं आहे? विषय क्रमांक 10 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 10 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. विषय क्रमांक 11 सन्माननीय सभागृह नेते मांडतील. सभाध्यक्ष महोदय, घनसोळी बेघर निवारा व्यवस्थापन व देखभाल करणारी आस्था सामाजिक विकास सेवा संस्था यांना मुदतवाढ देणे व त्यासाठी येणाऱ्या रुपये 45,77,160 रुपयाच्या खर्चास प्रशासकीय वित्तीय
मान्यता मिळण्याबाबतचं आयुक्तांचं पत्र मंजुरीसाठी सभागृहापुढे सादर करण्यात येत आहे. विषय क्रमांक 11वर कोणाला बोलायचं आहे का? सन्माननीय कोण नाही बोलत मी. मोरे मॅडमना बोलायचं आहे. सन्माननीय मोरे मॅडम बोला. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय प्रेक्षकगृहात, सन्माननीय सर्व सदस्य सभागृहातील आणि पत्रकार बंधू, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, सन्माननीय महापौर महोदया, मला कोपरखैरणे रेल्वे स्टेशनमध्ये जे विषय क्रमांक 11 बेघर निवारा व्यवस्थापन व देखभाल या ठरावावर बोलायचे. मॅडम, कोपरखैरणे रेल्वे स्टेशनमध्ये लोकांची संख्या, बेघर लोकांची संख्या जास्त प्रमाणात वाढलेली आहे. त्या ठिकाणी अवैध व्यवहार चाललेले असतात, त्या ठिकाणी फेरीवाले सुद्धा बसलेले असतात आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला जर आपण सांगितलं कारवाई करायला तर ते कारवाई करण्यासाठी लक्ष देत नाही. किती वेळा त्यांना सांगून झालं ते दुर्लक्षच करत असतात. त्याचप्रमाणे त्याच्यामुळे माझ्या प्रभागाचं नाव खराब होते, कारण माझा प्रभाग हा रेल्वे स्टेशनला लागून आहे मॅडम. तसंच कोपरखैरणे रेल्वे स्टेशनमध्ये राहणारे जे लोक आहेत ते तिथेच आंघोळीला बसतात, तिथेच ते कपडे काढून ते ग्रिलला लटकवलेलं असतं. इतकी बेशिस्तपणा आहे आणि इतकी दुर्गंधी येते, त्याच्यामुळे ना तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नाहक त्याचा त्रास होतोय. त्याचप्रमाणे परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही बघितला मॅडम ना, तर तिथे गर्दुले बरेच बसलेले असतात. स्टेशनमध्ये असे व्यवहार चालतात रेल्वे स्टेशनला. ह्या स्टेशनच्या व्यवस्थापक तसेच पोलीस प्रशासन याला मला असं वाटतं सहकार्य करत असतील, म्हणून हे सर्व अवैध व्यवहार जास्त वाढत चालले. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जर बघितलं ना तर लेडीजसुद्धा छोट्या छोट्या अशा पुड्या बनवतात आणि त्या विकतात. आणि अशी परिस्थिती, आणि खरंच ऐकतो साहेब, तुम्ही येऊन बघा संध्याकाळी तिथली परिस्थिती कशी येते. त्याच्यामुळे महिलांना बाहेर निघणं, संध्याकाळी त्या स्टेशनवरून बाहेर यायला पण त्यांना भीती वाटत असते. अशी परिस्थिती तिथे झालेली आहे. त्यामुळे महानगरपालिका हद्दीत परिसरातील स्वच्छता, त्याचप्रमाणे सार्वजनिक सुविधा, पदचारी सुरक्षितता व नागरिकांचे आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी संबंधित आहे. तरी मी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. मॅडम, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य सूरज पाटील. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव मॅडम, सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, हा बेघर लोकांसाठी जो आता प्रस्ताव आपण आणलेला आहे, आयुक्त महोदयांनी हा आणलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने एवढंच सांगेन की घनसोलीला बेघर निवारा व्यवस्थापन आपण देखभालचा प्रस्ताव आणत आहे, परंतु हे बेघर कदाचित तिथं न जाता सगळ्या नवी मुंबईत पसरले आणि ह्याच्यावर कंट्रोल करायचं आपलं डिपार्टमेंट नाही करू शकलं तर जे मगाशी आता मॅडम बोलल्या ती वस्तुस्थिती आहे. अवैध सगळा बाजार हा ह्याच माध्यमातून होतोय. वाशी म्हणजे सर्वच नवी मुंबईतल्या मुळा झालं तर सुंदर अशी नवी मुंबईचं चित्र मुंबईवरून आल्या आल्या वाशीच्या सिग्नलला दिसून येतं. रिक्षा खाली नाही, आता ते गार्डन पण सगळं व्यापलं त्यांनी. तिथून पुढे आलात की आपल्या नेरूळ रेल्वे स्टेशन, भयानक परिस्थिती सगळं. आणि बरं, ह्यांच्याच माध्यमातून चुकीचा सगळा प्रकार म्हणजे गांजा वगैरे तो अधिकृतरित्या सांगतो की सगळा प्रकार चाललाय. आपण माननीय आयुक्त महोदय हे सगळं व्यवस्था करत असताना, माणुसकी धर्म जपताना कुठंतरी आपण चुकीच्या पद्धतीला जर सपोर्ट करत नाहीत ना, या माध्यमातून विचार करा. हे बेघर निवारा केंद्र त्यांना सोडा सगळ्यांना, पोलीस डिपार्टमेंट आपल्या समन्वयाने घ्या हातात आणि हा जो ठराव आहे ह्या ठरावाच्या अनुषंगाने बोलत असताना या संस्थेला ती जबाबदारी द्या की जेवढे बेघर पडलेत ना त्यांना उचलून तिथं. आज सिग्नलला परिस्थिती नव्हती, आज शहराच्या बाहेरून येणारा माणूस एक विचार करत असेल की सुंदर नवी मुंबई, स्वच्छ नवी मुंबई, राहण्याजोगं असलेलं शहर, अशा पद्धतीने जर आता मधल्या काळात जर त्याची वाताहत होत आहे तर ह्या सभागृहाच्या माध्यमातून लक्ष वेधतोय की हा प्रस्ताव होत असताना गांभीर्यपूर्ण ते अधिकृतरित्या त्याच्यात तरतूद करण्यात यावी आणि एकही बेघर रस्त्यावर दिसणार नाही याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सौरभ शिंदेजी.
सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सदस्य, आज हा विषय क्रमांक 11 जो माझ्या प्रभागातील एका सेक्टरमध्ये हे जे रात्र निवारण केंद्र जे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारलं गेलं आहे, तर यामध्ये मी आपल्या सभागृहाला निदर्शनास आणू इच्छितो की यामध्ये जो कारभार चालू आहे तो अत्यंत बोंगळ असा कारभार चालू आहे. कारण की मॅडम जर आपण बघितलं तर जे पण आपल्याला केंद्र सरकारने किंवा महानगरपालिकेने देखील त्याचं गाईडलाईन्स दिले होत्या की त्यामध्ये जे पण त्या ठिकाणी बेघर आपले व्यक्ती असतील तर त्यांची नोंद ही आधार कार्ड लिंक जे आपण बायोमेट्रिक सिस्टम असतं तर त्याच्या मार्फत व्हावी अशी गाईडलाईन्स दिले असताना आजही म्हणजे त्यांचं जे नोंदणी होते ते फक्त एक साध्या रजिस्टरवर होते आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी देखील पडताळणी केली असताना त्यामध्ये असं निष्पन्न आलं आहे की यामधील बहुतांश म्हणजे आता यामध्ये 97चा आकडा आहे तर 97 पैकी 52 ते 54 लोक त्या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि हा जो 40चा तफावत आहे हा यावरती प्रशासनाने त्याची चौकशी केली पाहिजे. आणि त्याचबरोबर या विषयामध्ये आपण दिलेल्या विषयपत्रिकेत आपण जर बघितलं तर पान 48 वरती जे आपल्याला तिकडे नमूद केलं आहे की यामध्ये जे मानधन दिलं जातं तर त्यामध्ये आपण पाहू शकता की प्रतिमाहा 3 काळजीवाहक यांना प्रतिमाहा 7,739 याप्रमाणे मानधन दिलं जातं. तर मला प्रशासनाला हा एक सवाल आहे की यामध्ये जर आपण पाहिलं तर 7,739 रुपये हे जो आपला मिनिमम वेजेस ॲक्ट आहे त्याचं उल्लंघन होत नाही का? आणि जरी तिकडे ठेकेदार असेल, तो कॉन्ट्रॅक्टर असेल, एम्प्लॉयर असेल, तरी देखील महानगरपालिका ही प्रिन्सिपल एम्प्लॉयर असल्यामुळे महानगरपालिकेवरती देखील हे कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आपल्याला दोषी धरलं जाऊ शकतं. म्हणून या विषयात माझी ही देखील मागणी असेल की ह्यांचे जे पण त्यांचं मानधन आहे ते मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे त्यांना दिलं गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी कंपनी आहे महाआस्था, ही महाआस्था कंपनी ही नवी दिल्लीमधून त्याचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे आणि नवी दिल्लीची कंपनी ही आपल्या नवी मुंबईत काम करत असताना त्यांच्या जर आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर गेल्या वर्षी जुलै 2025 त्या निवारा केंद्रात राहणाऱ्या एका त्रस्त महिलेने त्या ठिकाणी होणाऱ्या जे पण अत्याचार असतील, महिलांवरती अत्याचार असतील किंवा अतिप्रसंग घडल्याबाबत त्यांनी तक्रार केली होती आणि त्याची व्हिडिओ देखील ते चित्रित करत असताना त्यांना त्यामध्ये मारहाण झाली. त्यांच्याकडून त्यांची जे त्यांनी व्हिडिओ काढले होते त्यांचा फोन देखील हिसकावून घेऊन
ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. तर या बाबत मला एवढंच प्रश्न विचारायचा आहे की ज्या कंपनीनी ज्यांच्यावर आरोप आहे की ते महिलांना योग्य ती वागणूक देत नाही आणि अनेक ते कायदा त्याचं उल्लंघन करतायत, तर त्या अशा कंपनीला आपण हे कॉन्ट्रॅक्ट परत देऊन त्यांना कुठेतरी जे केलेल्या कामाचं बक्षीस आहे का? आणि आमच्या नवी मुंबईतल्या आपल्या अनेक बचत गट आहे, महिला बचत गट, तर आपण जर बघितलं तर जे आपल्याला केंद्र सरकारच्या दीनदयाल अंत्योदय योजना यांच्या माध्यमातून नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन यांच्या गाईडलाईन्समध्ये हे देखील स्पष्ट आहे की निवारण केंद्र चालवण्याचं प्राधान्य हे स्थानिक महिला बचत गटांना किंवा स्थानिक कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन यांना दिला गेला पाहिजे. असं असताना बाहेरच्या कंपनीला हे करावी का? त्यांचं काम फक्त एवढंच राहील का ही लोक आली कुठून, ही लोक करतात काय, सकाळी जातात कुठं, रात्री मोठ्या संघटनेच्या ठिकाणी झोपलेली असतात, जेणेकरून नक्कीच्या परिस्थितीवर काढला बसायला काम होईल. आणि सांगू इच्छितो की ते जर संस्थेला एखादं काम दिलं तर संस्था त्या पोलिसांशी कोऑर्डिनेट करेल, कारण की अतिक्रमण विभागावर एवढं ताण देणं मॅडम उचित नाही. आज आपण वाशीला बघाल तर वाशीला पण आपल्या अतिक्रमण विभागावर हल्ला झाला होता, तो याच लोकांनी केला होता. तर मी आपल्याला हेच सांगू इच्छितो यासाठी एक वेगळं स्वतंत्र पथक निर्माण करावं हीच मी विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय विशालजी विचार. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू भगिनी, घनसोलीतील बेघर निवारा व्यवस्थापक ह्या विषयावर बोलत असताना प्रामुख्याने आता सन्माननीय नगरसेवक गिरीशजी म्हात्रे यांनी मांडल्याप्रमाणे अखंड नव्या मुंबईमध्ये सध्या बेघर लोकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रामुख्याने माझ्या सिवुड्समधील LNT ब्रिजजवळ, LNT ब्रिज म्हणजे सिवुड्स म्हणजे आज चांगलं उत्तम असं विभाग, चांगल्या उच्चभ्रू प्रभाग म्हणजे विभाग असा गणला जातो. त्या विभागामध्ये आपण बघाल तर LNT ब्रिजच्या खाली साधारण मधला डिवायडर असतो ना मॅडम, त्या डिवायडरच्या मध्येही लोक झोपतात रात्री, ती बेघर लोक. काय तर त्याच्यामुळे मॅडम काय होतं, आणि कारवाईला गेल्यानंतर त्यांच्या हातात एखादा बाळ असेल ना, तो बाळ अंगावर टाकू का, अशा पद्धतीने आपल्या कर्मचाऱ्यांकडे बऱ्याच वेळी ही घटना घडलेली आहे. आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एखादा समाजसेवक कोण असेल तिकडे जाऊन त्यांच्याकडे बोलल्यावर त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. प्रशासनाने कारवाई केल्यानंतर अगदी थोड्याच अर्ध्या तासाच्या अंतरावर पुन्हा ती लोक त्या ठिकाणी आपलं ठाण मांडून बसलेले असतात. LNT ब्रिजच्या बाजूला मोठा फुटपाथ आहे आणि सगळेच रस्ते तिथे भरलेले आहेत. नक्की लोक म्हणतात काय झालं, स्टेशनवरून घरी जाणारा सिवुड्समध्ये आमच्या 48 मधला पब्लिक तिकडूनच जात असतो आणि ह्या तक्रारी वारंवार लोक, आणि तो शॉर्टकट असल्यामुळे त्या ब्रिजच्या खालूनच लोक जात असतात. परंतु यांच्यामुळे आता लोक पलीकडून LNTच्या आपल्या मॉलच्या मेन गेटमधून बाहेर पडतात आणि रिक्षा करून घरी जातात. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात घाबरलेला आहे. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, आपण जर या धर्तीवर आज एवढा आपण खर्च याच्यावर करतोय तर गिरीश म्हटल्याप्रमाणे हे लोक नक्की आलेत कुठून? पनवेल आणि बाजूच्या रायगड पट्टीतले ही लोक असतात. पोलीस प्रशासन त्यांना आणून या ठिकाणी सोडतं. मी शनी मंदिराच्या इथे आपले माजी नगरसेवक संतोषजी शेट्टी साहेब यांच्याकडे बोलताना त्यांनी मला हा विषय शेअर केलेला की बाबा सगळ्यात पहिलं हा विषय तुम्ही घ्या. नव्या मुंबईमध्ये यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मॅडम, नेहरू स्टेशनला या लोकांकडून गावातील एका तरुणांवर हल्ला करण्यात आलेला, म्हणजे अक्षरशः ते मध्यभागी ज्या स्टेशनच्या प्रिमायसेसमध्ये असतात तिथून दगडफेक करण्यात येते, म्हणजे अशी भांडणं झाली तर, आणि हे कोणाला ऐकत नाहीत. म्हणून माझी विनंती असेल की नागरिकांच्या जीवाला यांच्यापासून धोका आहे
भविष्यात यांना जे आपण हे व्यवस्थापक करतोय त्या माध्यमातून यांची व्यवस्था करावी अशी विनंती आहे. आता आपल्या डिसल्टिंगची जी कामं चालू आहेत ना, ही लोक सकाळी जाऊन ती कामं करतात. आपल्या ठेकेदारांकडे कोण आहेत ते ही लोक आहेत. आता ज्या नेरूळ सिवूडमध्ये मी बघितली तर हीच लोक तिकडे कॉन्ट्रॅक्टरकडे आपलं काम करतात. ही अशी कामं करून जर त्या तिकडे गेली तर बरं होईल. त्याचं काय करतात, पूर्ण त्यांचं बस्तानच मांडलं मॅडम. रात्री जर आपण बघितलं ना सिवूडला, म्हणजे अक्षरशः त्या प्रिमायसेसमध्ये कोण चालू शकत नाही, येऊ शकत नाही अशी त्या ठिकाणची स्थिती आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे, आमच्या सिव्हिल विभागाला ह्या त्रासातून आपण मुक्त कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य स्वप्ना गावडे मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपायुक्त, सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका, पत्रकार गृहातील पत्रकार बंधू आणि प्रेक्षक. मॅडम, आज विषय क्रमांक 11वर बोलत असताना हा जो बेघर घणसोली येथील बेघर निवारा व्यवस्थापन ह्या विषयावर बोलत असताना माझी पण सेम तीच समस्या आहे. आज नेरूळमधले सर्व नगरसेवकांनी आज त्यांची व्यथा मांडली. मग सुरेश पाटील साहेब असतील, गिरीश म्हात्रेजी असतील, विशाल विचारेजी असतील, माझा पण सेम तोच मुद्दा आहे. आज इतक्या चांगल्या प्रभागाचं जर प्रतिनिधित्व करतो, आज प्रचाराच्या वेळेस सुद्धा आम्हाला हाच विषय बोलण्यात आला की ह्या बेघर लोकांचं तुम्ही करणार काय. म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला इथे फुटपाथ नाही आहे, गटर नाही आहे, रस्ते चांगले करतात, तो विषय बाजूला राहतो. पण ह्या बेघर लोकांच्या विषयावर जेव्हा बोललं जातं त्यावेळी आमच्याकडेही त्यांना उत्तर देण्यासारखं काहीच नसतं. तर मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करते आणि मला त्यांच्याकडनं जर उत्तर मिळालं तर खूप बरं होईल की आम्ही नेहमी वॉर्ड ऑफिसरला फोन करतो. वॉर्ड ऑफिसर म्हणतात मॅडम की हे पोलिसांचं काम आहे आणि पोलिसांना ज्यावेळेस आम्ही विनंती करतो त्यावेळेस ते बोलतात की हे महानगरपालिकेचं काम आहे. तर ह्या ठिकाणी मला असं वाटतं की ह्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचाही मोठा हातभार आपल्या प्रशासनाला असणं गरजेचं आहे. आपल्या दोन्ही डिपार्टमेंटचं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. कारण का सिवूड सारख्या ठिकाणी जसं बघितलं, आज LNTच्या इतक्या चांगल्या ठिकाणी जर बेघर लोक आली आहेत, आज उपायुक्त इथे उपस्थित नाही आहेत, आज ते ईस्टला राहतात, एक्झॅक्टली त्यांच्या बंगल्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे वेस्टला. मी साहेबांना विनंती करते की त्या ठिकाणी तुम्ही या, गाडीतून उतरा आणि तिथून फक्त 5 मिनिटं तुम्ही चालत जा. जर तुम्ही तिथून आम्हीही येतो तुमच्यासोबत आणि त्या ठिकाणीची तुम्ही तिथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करा. आमदार निधीतून तिथे शौचालय उपलब्ध करून दिलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना फ्री ऑफ कॉस्टिंग राहायला मिळतं आहे. तिथे त्यांना शौचालय उपलब्ध झालं आहे. आज मी माझ्या निधीतून त्या ठिकाणी LNT ब्रिजच्या खाली जी मोकळी जागा होती तिथे मी मल्टीपर्पज यूजसाठी आज खेळाडूंसाठी तिथे ती जागा उपलब्ध करून दिली. त्या ठेकेदाराचं अजून बिल पूर्ण प्रोसेस झालं नसल्या कारणाने ते हँडओव्हर झालं नाही आहे, पण ते इतकं बेकार त्यांनी करून ठेवलं. म्हणजे करोडो रुपये आपण महानगरपालिकेचे त्या ठिकाणी खर्च करून जर ही लोक या ठिकाणी येऊन आपले जर परिसर जर खराब करत असतील आणि एकीकडे आपण नवी मुंबईला जर स्मार्ट सिटी म्हणून असं बघतो आहेत, तर मला असं वाटतं आपण प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे. ह्या बेघर लोकांचा साहेब बंदोबस्त लवकर करावा. आणि मी महापौर मॅडमला विनंती करते की ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या माध्यमातून फेरीवाल्यांची जी मीटिंग लावली होती त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स आला आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांकडे एक पत्र तुम्ही द्या, तुमचे आणि आज प्रशासनाची आणि पोलीस आयुक्तांची एक जॉईंटली मीटिंग लावा की जेणेकरून ह्या सगळ्यांमध्ये आम्हाला योग्य ते काय ते मार्ग मिळेल आणि सगळ्यांना जे नेहरू स्टेशन असेल, सीवूड असेल, वाशी असेल आणि ह्या लोकांना मॅडम आज एक महिला बघितलं तर ते दिवसभर फुगे विक्री करतात, लहान मुलांना घेतात आज तिकडे आणि हे जे पुरुष मंडळी आहेत कुठेतरी दिवसभराचं काम करतात आणि ह्यांना अतिशय एक सोर्स झालेला आहे चोरी करून स्वतःचं पोट भरणं. जर तुम्ही बघितलं अंडर जे रस्ते जातात रेल्वे स्टेशनला तिथे सामान्य माणूस चालूच शकत नाही. त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घ्यायचा, त्यांचे पर्स चोरायचे, त्यांच्या मागे सामान्य लोक ही पळून स्वतःचे जे काय मालमत्ता त्यांनी खेचलेली आहे ती काही कोण ओरबाडू शकत नाही परत. त्याच्यामुळे त्यांचं हे अशा पद्धतीने पोट भरलेलं आहे. आणि मला असं वाटतं महानगरपालिकेच्या समोर काही गेल्याच आठवड्यामध्ये ब्रिजच्या खाली एक हत्या झाली. त्या हत्येचं सुद्धा अजून ते बेवारस हत्या हे होती, मृतदेह होता, तोही बेघर लोकांचाच होता.
सेम तसंच काही 2 ते 3 वर्षापूर्वी प्रशासन काळ असताना नेहरू जिमखान्याच्या समोरही असेच बेघर लोक राहत होते. त्याच्यातली एक मृतदेह माझ्या सोसायटीच्या समोर आणून टाकला होता. म्हणजे हे साहेब कुठेतरी ह्याचा मॅडम तुम्ही आम्हाला फार तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही ह्या बेघर लोकांचा जो विषय आहे तो नक्कीच मार्गी लावावा आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य गणेश सकपाळ. सन्माननीय सभाध्यक्ष महोदया, घनसोली बेघर निवारा व्यवस्थापन देखभाल करणारी माननीय महाआस्था सामाजिक विकास सेवा संस्था यांना मुदतवाढ देणे व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यासंदर्भात हा प्रस्ताव या ठिकाणी मान्य आयुक्तांच्या माध्यमातून सादर केलेला आहे. निश्चितच या सभागृहातील प्रत्येक सदस्यांनी बेघर नागरिकांसंदर्भात विविध विषय या ठिकाणी मांडलेले आहेत. घनसोली या ठिकाणी असणारं हे जे बेघर निवारा शेड जे आहे या ठिकाणी जवळपास 100च्या वरती त्या ठिकाणी महिला आणि पुरुष असे एकत्रित त्या ठिकाणी राहतात. सामान्यतच 4-5 वेळा मी त्या ठिकाणी पाहणी केली असता अतिशय दयनीय अवस्था त्या बेघर निवारा केंद्राची झालेली आहे. त्या ठिकाणी वयोवृद्ध नागरिकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. त्या जी वास्तू आहे ती आपली G+3 अशी वास्तू आहे. साधारण मी 26 जानेवारीच्या दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम केला या लोकांसोबत. त्या दिवशी त्या ठिकाणी पाहणी करण्यानंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी असणारी जी फायर सिस्टीम आहे, त्या ठिकाणी असणारी उद्वाहक आहे, लिफ्ट आहे, ही साधारण एक 20-25 दिवसापासून बंद होती आणि साधारण एक 85 ते 90 वयोवृद्ध 4थ्या माळ्यावरून ते पायरीवरून आपल्या बॅकसाईडनी घसरून खाली उतरत होते. महानगरपालिका जर अशा सोयीसुविधा देत आहे तर निश्चितच त्या चांगल्या स्वरूपात दिल्या गेल्या पाहिजेत. आपण त्या अर्धवट सेवा सुविधा देऊन अशा नागरिकांना बेघर आहेत अजून त्यांना आपण त्यांच्यावरती अत्याचार करतोय असं मला या ठिकाणी विशेषतः नमूद करावं लागेल. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र सौरभजी शिंदे यांनी या ठिकाणी काही विशेष बाब त्या ठिकाणी मांडली की त्या ठिकाणी जी काही संस्था आहे त्या संस्थेवरती विशेष आरोप आहेत. महिलांसंदर्भात छेडखानी करण्यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी त्या महिलेनी वाटचाल केली होती. अशा काही गोष्टी तर त्या संस्थेसंदर्भात असतील तर निश्चितच माननीय महापौर महोदया आपल्या माध्यमातून मी आयुक्त महोदयांना या ठिकाणी सांगेन की त्या संस्थेची आपण तातडीनं चौकशी करावी. त्याचप्रमाणे हे जे काही रात्र निवारा केंद्र आहे याचं जे काही त्या ठिकाणी CCTV असतील या CCTVचं पूर्णपणे कंट्रोल या आपल्या HO विभागात असलं पाहिजे किंवा आपल्या स्थानिक पातळीवरती जे आपलं विभाग कार्यालय आहे या विभाग कार्यालयामध्ये त्याचं पूर्ण कंट्रोलिंग असलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे हे जे काही घनसोलीमध्ये असणारं रात्र निवारा केंद्र आहे या ठिकाणी ऑलरेडीच पूर्णपणे ते क्षमतेने चालू आहे. त्या ठिकाणी जागा कमी पडते आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी जे काही काळजीवाहक आहेत त्यांना जो काही मानधन दिलं जातं हे मानधन हे खूप तुटपुंज आहे. त्या ठिकाणी आपण या सभागृहातल्या मी सगळ्यांना विनंती करेन की आपण त्या ठिकाणी जाऊन पाहावं की त्या ठिकाणी जे काम करणारे जे आपले कर्मचारी आहेत त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्यांना तिथे कराव्या लागतात. त्यांना A to Z गोष्टी त्या तिथं असणाऱ्या बेघर लोकांना द्याव्या लागतात. जर नव्या मुंबईमध्ये बाकी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जर एक विशिष्ट लेवलचा पगार भेटतो AC मध्ये बसून काम करण्याचा चांगला, तर ह्या ठिकाणी जे आपले कर्मचारी आहेत जे खरंच नागरिकांची सेवा करतात तर अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांचं जे मानधन आहे हे चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे. त्यांचाही मान सन्मान आपण राखला पाहिजे या ठिकाणी निश्चित प्रामुख्याने सांगेल. आणि जे काही रात्र निवारा केंद्र आहे घनसोलीचं याची क्षमता पूर्ण झालेली आहे. नवी मुंबईत अजून बेघर लोकांची संख्या जास्ती आहे. तर सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेने नवीन भूखंड घेऊन मोठ्या पूर्ण क्षमतेने व्यवस्थित अशी इमारत बनवावी आणि या नवी मुंबईतले जे काही बेघर नागरिक आपल्याला विविध ठिकाणी आढळतात यांची व्यवस्थित चौकशी करून त्यांचं आधार कार्ड तपासून ते कुठून आलेत काय आले याची संपूर्ण माहिती घेऊन बेघर असल्याची खात्री करूनच त्यांना रात्र निवारा शेडमध्ये ठेवण्यात यावं ही विनंती. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सलूजा सुतार मॅडम. सन्मान्य महापौर, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य प्रेक्षक वर्ग व अधिकारी वर्ग, ह्या विषय क्रमांक 11वर बोलत असताना सन्मान्य महापौर महोदया
घनसोळी बेघर निवारा व्यवस्थापन जे आहे घनसोळीचं, त्याच्याबद्दल काही तक्रार आमच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ यांच्याकडे प्राप्त झाली असता त्यांनी येऊन प्रत्यक्ष तिथे पाहणी केली होती, परंतु तिथे व्यवस्थितपणे आहे बघितलं. त्यांनी स्वतः त्यांच्या आईचा वाढदिवस तिथे साजरा केला होता. ह्या तिथे 103 बेघर सध्या स्थितीत कार्यरत आहेत, परंतु तिथे राहत असताना सन्मान्य महापौर महोदया, सन्मान्य आयुक्त साहेब, आपणास माझी विनंती राहील की हे बेघर इथे 103च आपण तिथे वास्तव्यात आहेत, परंतु संपूर्ण नवी मुंबईची चित्र बघितलं तर सगळ्याच नगरसेवकांची तीच परिस्थिती आहे की आम्ही आज नगरसेवक म्हणून निवडून आलेलो असताना सर्वप्रथम आमच्याकडे सगळ्यांना सर्वात मोठा उपस्थित झालेला प्रश्न हा बेघरांचा आहे. माझ्या इथे LNT ब्रिज आहे, LNT ब्रिजच्या पूर्व पश्चिम सपना गावडे मॅडम असतील, गिरीश म्हात्रे आहे, सगळ्यांनीच जे विषय काढले अत्यंत गांभीर्याचे आहेत. कारण हे गरदुल्ले आहेत, दिवसभर तिथे संपूर्ण येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास देत असतात, चोऱ्या माऱ्या होत असतात, अवैध धंदे त्यांच्या मार्फत होत असतात. LNT ब्रिज खाली जो सबवे आहे त्या सबवेमध्ये आपण चालू शकणार नाही अशा प्रकारची अस्वच्छता आणि दुर्गंधी मॅडम आहे तिथे. आपण एकदा आयुक्त साहेबांना घेऊन आपण तिथे पाहणी करावी. हे येणारे लोक आहेत ते कुठून येतात, आपण हे असे बेघर निवारा केंद्राचे जर प्रस्ताव आपण आणत असू तर आपणास महापौर महोदय आपणास विनंती असेल की या बेघरांना आपण आपल्या नवी मुंबईतून काढण्यासाठी काही व्यवस्था आपण आपल्या माध्यमातून का करू शकत नाही. कारण इतका खर्च आपण दरवेळेस आम्ही अतिक्रमण विभागाला कॉल करतो की ह्या बेघरांना काढून टाका, जशी त्यांची कारवाई होते पोलीस फौजफाटा येतो, 50-60 पोलीस असतात, आपल्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी असतात, त्यांचा जो सामान असतो तो सामान टेम्पो भरून काढला जातो. माझी विनंती आपणास असेल मॅडम, त्या टेम्पोमध्ये त्यांचं सामान भरण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच भरा आणि जिथून आल्या तिथं त्यांना नेण्यासाठी व्यवस्था करा संपूर्ण नवी मुंबई. कारण खरोखरच कायची गरज आहे असं आम्हाला वाटायला लागलं. आमची कामं राहिली बाजूला आणि दररोज आमच्या व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा आम्ही ऑफिसमध्ये बसल्यावर येणारे जाणारे नागरिकांच्या त्याच तक्रारी आहेत की पहिला यांना हटवा. आणि ह्या सगळ्या ज्या काही जे फेस करतायत त्यांना खरोखरच अत्यंत त्रासदायक आहे. आपण अशी व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून करावी. आणि दुसरी गोष्ट, गटर साफसफाई कामगार हे कामगार गटर साफसफाई करण्यासाठी ठेकेदार वापरतात, तर आपण जे ठेकेदार ह्यांना वापरत असतील त्यांनाही आपण थोडीशी नोटीस द्यावी की ह्यांना वापरू नये, कारण त्यांच्यामुळे हे लोक इथे बसतात. तर आपण खरोखरच आपणास विनंती राहील की ह्यांच्यावर एक काहीतरी आपल्या मार्फत कारवाई व्हावी. ह्यांना आपण विचारलं असता ते अमरावतीवरून आले म्हणून सांगतात मॅडम, तर आपण एक व्यवस्था खरोखरच हे सर्व जणांना घेऊन अमरावतीला सोडण्याची व्यवस्था आपण करावी. त्यासाठी विशेष तरतूद आपल्या महापालिकेच्या माध्यमातून त्यांना तिथे नेण्यासाठी व्हावी आणि पुनश्च ते तिथे बसणार नाही ह्यासाठी आपल्या माध्यमातून तिथे सिक्युरिटी गार्ड्स उपलब्ध करून देण्यात यावे अशी मी विनंती आपणास करीत आहे. सन्माननीय सदस्य राजू कांबळे. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षक. मॅडम, मगासपासून मी आता ऐकतोय हे बेघर लोकांना आपण घर द्यायची, असं आहे ना, घरं म्हणजे त्यांना सोय करायची राहायची, त्यांना आहे ना सोय. हा निवाराच म्हणजे त्यांना कुठेतरी G+3 माझी बिल्डिंग बनवायची ना, असं काहीतरी आहे ना. हा नाही हाय, बरोबर आहे, कोणतरी बोललं ना असं इथे. नाही तर मॅडम त्यांच्यावरती त्यांना आपण इथं त्या बेघर लोकांसाठी आपण निवारा शेड बांधण्याचा वगैरे आपण असा खर्च करतो. मग आपल्या इथं हे आपले प्रकल्पग्रस्त असतील किंवा कोण सगळ्यांनी इथे गावगावठांमध्ये घरं बांधलेत त्यांना आपण इलिगल बोलतो आणि हे इलिगल लोकांना आपण घरं निवारा शेड बांधून त्यांना आपण हे देतो. कुठं खर्च करतो आपण, बरोबर आहे की नाही.
त्यापेक्षा हे 45 लाख रुपये तुम्ही यांच्यावरती खर्च करता, हा वर्षाचा खर्च ना, त्यामध्ये अजून 50 लाख रुपये टाका आणि 1,111 मध्ये डिवाइड करा ना, दिवाळी बोनस द्या त्यांना. पाहिजे ना सगळ्यांना? कोणला नको आहे? आणि मॅडम ते बेघर लोकांना खरं सांगा, बेघर लोकांना तेवढे पैसे करण्यापेक्षा ना, त्या आपल्या शाळेतले किंवा आपल्या नवी मुंबईतले गोरगरीब मुलं आहेत, त्यांच्या फीज नाही भरत, तर आम्हाला लय फोन करतात फीजसाठी. तर अशी एक हे तयार करा, एक कमिटी तयार करा. खरं तर त्यांची परिस्थिती नसेल ना, त्यांनी प्रिन्सिपलला जाऊन तिथल्या शाळेतल्या, बाबा याची खरंच फीज हे नाही तर मग त्यांची फीज भरा, असं काहीतरी काम करायला पाहिजे. बरोबर ना? बरोबर की नाही? विचार बरोबर ना? आता तुम्ही मगाशी बोलले का काय ते फुटपाथवरती हे करता, झोपतात रात्री. सन्माननीय सदस्य, आपण चर्चा करू नका या विषयावर बोला. मॅडम ते सांगतोय की रात्री झोपतात, तुम्ही त्यांना जाऊन सांगा इथं झोपू नका, नाही तर सलमान खान येत रात्री. त्यांना मॅडम, या लोकांना ना मॅडम, आता मगाशी ताई बोलल्या की यांना खरंच उचला जमा करा एकत्र आणि सोडून या कुठे ते बाहेर. हा कुठे असतील ते सोडून या. तो आपण कुठं खर्च करतो मॅडम, कशावरती? बरोबर की नाही? त्या शाळेच्या मुलांच्या फीज भरा, गोरगरीब मुलांच्या, ते काय होईल तिथं? आणि परत त्याच्यामध्ये आता कोणतरी बोललं की, आणि मॅडम ते ती लोक कोण आहेत, कधी आलेत, किती दिवसापासून आलेत, हे आपण त्यांचं का बघत नाही, काय नाही, आपण त्यांच्यावरती खर्च करतो. त्यापेक्षा आपल्याच जर नवी मुंबईतल्या लोकांवरती जर काय खर्च केला, तो खरोखर जर तपासणी करून चौकशी करून जर केला, तर आपल्या नवी मुंबईतील गोरगरीब मुलांची नावाने फीज भरली जाईल. आपण बेघर म्हणून आपण लोकांना त्यांना निवारा बनवतो आणि आमच्याकडे ते झोपडपट्टी स्लम वगैरे आहेत, जे ज्यांना आम्हाला घरं बनवायचे, बिल्डिंग बनवायचे, त्यांना आपण हे करून देत नाही, परवानगी देत नाही आपण त्यांना पण द्या ना परवानगी. मग जे इथं राहतात सगळे पहिल्यापासून, त्यांना परवानगी द्या अगोदर. त्यांचा विचार करत नाही आणि बेघर आपण त्यांच्यावरती पैसा खर्च करतो. सन्माननीय सदस्य, आपण विषयावर बोला. हा विषय कुठला आहे आणि आपण बोलताय काय? मॅडम मी तेच कंपेरिझन आपण सांगतो. आपण सभागृहामध्ये हास्य विनोद करायला जमलेलं नाही. मी हे बरोबर गावठाणाच्या लोकांना जर दिलं, त्यांना आपण आपल्या लोकांचे आपण पण आता पण त्यांना बोलतो की हे इनलिगल आहे गावठाणामधले. हा, सन्माननीय सदस्य, ह्याच्याविषयी आपण ठराव घ्या. ठीक आहे, धन्यवाद. सन्माननीय नेत्रा शिर्के मॅडम. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य आयुक्त साहेब, सर्व सन्मान्य सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक आणि पत्रकार बंधू, महापौर महोदया, ह्या विषयावरती मागच्या ह्या 2-3 सभेमध्ये आपण ह्याच्यावर बोललेलो आहोत. आता हे जे घणसोलीचं निवारा जे केंद्र आहे आणि त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती की ह्याच्यामध्ये प्रस्तावात लिहिलेले आहे की आयुक्त साहेब जे आहेत त्यांना नोडल अधिकारी नेमलेले आहेत आणि त्या माध्यमातून हे त्यांचं जे आयुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी हे व्यवस्थापन जे आहे ते बघायचं आहे या सगळ्या ज्या काही बेघर लोकांचं. तर मला आपल्याला विचारायचं आहे की हे आपण किती वर्ष झाले करतोय, पहिला प्रश्न. दुसरा, ह्याच्यावरती आपण आतापर्यंत किती खर्च केलेला आहे. जर का हे निवारा आपण शेड त्यांच्यासाठी बांधलेलं आहे, जे काही शेड किंवा घर किंवा जे काही वास्तू, तिकडे रोज रात्री किती बेघर स्वतः येऊन तिथे राहत आहेत आणि नंतर त्यांच्या एवढा जो काही खर्च आपण केलेला आहे त्याचा आपण कोणाला हिशोब देतोय, कोणाला आपण रिपोर्ट कोणाला करतोय. न्यायालयाने आपल्याला आदेश दिलेले आहेत, म्हणजे एक्झॅक्टली काय आदेश दिलेले आहेत ते पण आम्हाला कळवावे. कारण प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही कोणालाही आपल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगतो किंवा वॉर्ड ऑफिसरांना सांगतो ह्यांच्यावर ॲक्शन घ्यायला, त्यांचं म्हणणं आहे की ह्युमॅनिटी बेसिसवर मानवताच्या माध्यमातून आपल्याला ह्यांची काळजी घेणं हे आपलं महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. हे कुठे स्पेसिफाय झालेलं आहे, कसं झालेलं आहे, हा रूल कोणी बनवलेला आहे, कसा काय फॉलो होणार आहे तो. म्हणजे आता जर का महानगरपालिकेने घणसोलीमध्ये जर का एक बनवलेलं आहे हे निवारा शेड, तसंच जर का आपले हे बेघर जर का वाढत गेले, त्यांना कळलं महानगरपालिकेमध्ये चांगली त्यांना सोय मिळतीये, तर असे सगळीकडून बेघर येतील
मग आपण जसं एक घणसोलीत बांधले तसं आता प्रत्येक मोडमध्ये आपल्याला आपल्यावरती ते कंपल्सरी होईल का? त्याचे काही रूल्स असतील ना, काही लिमिटेशन असतील ना. एका बेघराला आपण किती दिवस आपल्या ह्याच्यामध्ये त्याला निवारा द्यायचा आहे, त्याच्यानंतर त्याचं काय होणार, तो कुठे जाणार, त्याची कोण काळजी घेते? शासन घेतंय का? शासन किंवा न्यायालय जेव्हा आपल्याला काही करायला सांगतं किंवा काही आदेश देतात त्याची काहीतरी टाइम लिमिट असली पाहिजे, टाइम बाउंड काहीतरी. इथे लिहिलेलं आहे की हा काहीतरी टाइम बाउंड वाला प्रोग्राम आहे. हा टाइम बाउंड प्रोग्राम मग किती वर्षापासून चालू आहे आणि ह्याचा काय रिपोर्ट कुठे आहे? याचा खर्च फक्त सांगितलेला आहे, ह्याचे डिटेल्स कुठे आहेत की किती बेघरांची काळजी घेतोय आपण, काय खर्च करतोय, हा जो खर्च करतो एक्झॅक्टली कशासाठी करतो, त्याच्यामध्ये आपण त्यांना काय सोयी देतो, कसं ह्याचा ब्रेकअप काय या खर्चाचा, आणि हे सगळे बेघर जे येत आहेत त्यांचं पुढे होतंय काय, कुठे जात आहे. आणि जेव्हा आम्ही ह्यांना विचारतो की मग आता हे जर का घणसोलीचं बेघरांसाठी आपण बनवलेलं छानसं घर आहे तर मग हे बेघर का आपल्या ह्याच्या खालती राहत आहेत, ब्रिजेस खालती, आपल्या रस्त्यावरती, गार्डन्समध्ये जिथे जागा मिळेल तिकडे ते सगळीकडे गर्दुले बनवून फिरतायत, चोऱ्या करतायत, आपल्या मुलींना छेडतायत तिकडे बसून त्या रस्त्यावरती, जेवण त्या रोडवरती बनवतायत. आणि जेव्हा त्यांना आपण तिथून हलवायचा प्रयत्न करतो तर ते त्यांच्या मुलांना उचलून आपटून मारून टाकू अशी धमकी आपल्यालाच देतात, स्वतःच्याच मुलांना उचलून. परवा ते उचलायला गेले त्या सीवूड्स ब्रिजच्या खाली तर त्या बेघरांनी स्वतःला ती चाकू घेऊन स्वतःला मारायचा प्रयत्न करत होती आणि यांना धमक्या देत होती. हे असं आपण का टॉलरेट करतोय? म्हणजे ह्याच्या मागे ह्याला काहीतरी एक आळा आणणं गरजेचं आहे, नाहीतर हे असा खर्च आपण वर्षानुवर्ष करत राहू, हा खर्च वाढतच जाईल, कमी नाही होणार आहे आणि बेघरांची संख्या पण वाढत जाईल. तर ह्याचे मी जे काही आता प्रश्न विचारले ना, मला त्यांची सगळ्यांची उत्तर पाहिजेत. आणि हे उत्तर कोण देणारे? आयुक्त साहेब देणारे का अतिक्रमण विभाग देणारे? आपण जरा मला हे उत्तर द्यावेत अशी आपल्याला विनंती करते. धन्यवाद. आणि पुन्हा बोलण्याची संधी देण्याची विनंती पण करते. धन्यवाद. सन्माननीय शशिकला पाटील मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सर्व सदस्य, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक वर्ग, सर्वांनी ही चर्चा केलेली आहे. या चर्चेमार्फत माझ्याही वॉर्डमध्ये जनता मार्केट हा विभाग आणि पूर्ण मार्केट परिसर असल्यामुळे 24 तास वाहनांची वर्दळ सुरू असते. कडेला मार्केटमध्ये येणारे ट्रक उभे असतात. अनधिकृत पार्किंग, अंधाराचा फायदा घेऊन रात्री अपरात्री या भागात मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायका उभ्या असतात. या अनैतिक धंद्यामुळे आमच्या परिसराच्या महिला व युवतींना संध्याकाळी बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला सायन पनवेल महामार्गातील सेक्टर 24 येथील असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीतील फुगे विकणारे अनधिकृत फेरीवाले व अंमली पदार्थाची विक्री करत असतात. या अंमली पदार्थाच्या विक्रीमुळे अनैतिक वेश्या व्यवसाय धंदा करणाऱ्या बायकांमुळे परिसरातील तरुण मुलंही वाईट मार्गाला लागलेले आहे. आमच्या विभागातील सामाजिक व्यवस्था बिघडत आहे. सतत अनेक कुटुंबामध्ये कलह होत आहेत. अंधाराचा फायदा घेऊन होत असलेल्या अनैतिक धंद्या वेश्या व्यवसाय रोखण्यासाठी महानगरपालिकेने या ठिकाणी ब्लॅक स्पॉट शोधून दिवाबत्तीची नीट व्यवस्था करावी. नवीन लाईट्स व औषधनुगा हायमास लावणे जेणेकरून चांगल्या प्रकारे प्रकाश पडेल व अनैतिक धंदे बंद पडतील. तुर्भे गाव व गावठाणातील क्षेत्रातील अत्यंत दाट वस्ती क्षेत्र असून रहिवासी भाग लागून जनता मार्केट, FMC मार्केट परिसर असलेले येथून होत असलेली वाहतुकाची कोंडी, त्यामुळे होणारे प्रदूषण, होणारे नागरिकांचे आरोग्यही बिघडते. श्वसनाचा आजारी, खोकला, व्यसन असे सतत ग्रास्त असते. त्यामुळे जनता मार्केट परिसरातील तुर्भे गावठाणातील भिकारी व फुगेवाले रस्त्यावर बसणे, अनधिकृत फेरीवाले, अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या व्यक्तींशी तसेच रस्त्याच्या कडेला अंधाराचा फायदा घेऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला यांच्यावर कारवाई करण्यात, रस्त्याच्या कडेला असलेल्या अवजड वाहनाचे अनधिकृत पार्किंग, अंधाराचा फायदा घेऊन चाललेले हे अनैतिक धंदे बंद करण्याची महानगरपालिकेला उपाययोजना
करणे गरजेचं आहे. महापालिकेच्या प्रभागातील नागरिकांची समस्या सोडवण्याचे तशाच आमच्या विभागातील नागरिकांचे जीवन सुदृढ होण्यासाठी होऊ शकेल. मी महापौरांना विनंती करते की मी वारंवार आयुक्तांनाही पत्रव्यवहार केला होता, पोलीस स्टेशनलाही पत्रव्यवहार, त्याचा काहीही उपयोग होत नाही. आता ते जास्तच धंदा वाढला आणि त्या महिलाही जास्त वाढलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी काहीतरी ठोस काहीतरी कायदा आणून त्या महिलाही हे करण्यात यावं आणि जे फुगेवाले असतील आणि ते लहान लहान मुलांना घेऊन सगळ्यांनीच सांगितलं तर त्यांनाही त्या रस्त्यावरनं बंद करून आणि आमच्या जनता मार्केटमध्ये चांगली लोक म्हणजे असे ते वस्तू घेण्यासाठी येतात, त्या महिलांचाही चांगली लोक हात धरतात आणि विचारतात का, तर आपल्याला लाज वाटते त्या गोष्टीची का, आपण बोलायला असं सभागृहामध्ये पण लाज वाटते त्या गोष्टीला, तर ते विचारलं जाते की माझ्याबरोबर येतेस का. तर मग आपलं शासन काय करते त्या आणि त्यांना कशासाठी आपण घरं द्यायचे ना का म्हणून द्यायचं. त्याच्यासाठी यांना एक ठोस काय निर्णय करा आणि त्यांना त्यांच्या गावी पाठवा. महापौरांना आणि आयुक्तांनाही विनंती की मला बोलण्याची संधी दिली त्याच्यावर एक उपाययोजना करा. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की काहीतरी आमच्या लोकांना मोकळा गावठाणात असतील आणि सर्व नागरिकांना चांगले व्यापारी दुकानं सोडून गेली ते जनता मार्केटची, त्याच्यासाठी ठोस निर्णय द्या ही कळकळीची विनंती. सन्माननीय शेवाळे मॅडम. माननीय महापौर, माननीय आयुक्त, माननीय सभागृह नेते आणि माननीय सर्व सदस्य. मॅडम महापौर मॅडम जे वाशी सेक्टर 1 येते म्हणजे आपला वाशीच्या आपण एंट्रीजवळ जे आपण हे करतो आतमध्ये येतो तिथंच ही बेघर लोक सेक्टर 1ला वाशीच्या पुलाजवळ राहिलेली आहे. तर तिथं जेवण करतात, परत आंघोळ करतात, कपडे सुकत घालतात. एंट्रीला कसं दिसतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नवी मुंबईला महाराष्ट्रातून पहिला नंबर मिळाला, बक्षीस मिळालं. तर मला सांगा हे एंट्रीला किती खराब दिसतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरतनं ज्या वेळेला मला सांगितलं त्यावेळेला आम्ही अधिकाऱ्यांना फोन केले, पोलिसांना फोन केले आणि मग तिथं गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे तसेच तिथं परत नंतर बसले. पण हे बरोबर नाही. आणि तिथं गॅसची पण पाईपलाईन गेली, जर काय दुर्घटना घडली तर काय करणार परत. आणि तीच लोक चोरी जास्त सेक्टर 1ला चोरी होते ती म्हणजे त्या लोकांचीच होते आणि ती लोक चोरी करतात. त्यामुळं जरा लक्ष द्यायला सांगा. आणि त्या लोकांना असं म्हणजे एंट्रीला बसलेलं ते बरं वाटत नाही. आणि सगळी जिकडं म्हणजे पुण्याला जाणारा रोडच आपला पूर्ण गावी जाणारा रोड तिथंच ती लोक राहिलेली आहेत. त्याच्यामुळं ते तिथून हटवण्याची विनंती करते. सन्माननीय देसाईजी. सन्मान्य महापौर, सन्मान्य उपमहापौर, आज गैरहजर आहेत तरी पण मी आठवण काढतो. आणि आयुक्त साहेब, सभागृह नेते आणि विरोधी पक्ष ते खरं म्हणजे मला बोलायचं नव्हतं परंतु हा विषय अत्यंत गंभीर आहे. कारण बराच वेळ बोललोय मी, मलाच माहिती आहे. तरी पण हा विषय अत्यंत गंभीर आहे. कारण ज्यावेळी इलेक्शनला आम्ही फिरत होतो त्यावेळी असं लक्षात येतं लोक बाकीच्या गोष्टींपेक्षा रेल्वे स्टेशनच्या संदर्भात अत्यंत तक्रारी येत होत्या. त्या संदर्भात पक्ष म्हणून आम्ही अनेक तक्रारी सोडवल्या सुद्धा. कारण सिडको स्टेशन येतं ते रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत येतं आणि स्टेशनच्या बाहेरचा परिसर येतो तो महापालिकेच्या अंतर्गत येतो. आणि पोलीस या तिघांचं जोपर्यंत कॉम्बिनेशन होत नाही किंवा तिघजण एकत्र कारवाई करत नाही तोपर्यंत अशी ठोस अशी कारवाई होत नाही. नेरूळ रेल्वे स्टेशन असेल, जुईनगर रेल्वे स्टेशन असेल, रात्रीच्या वेळी तिथं ड्रग्स सप्लाय होतात. 100 रुपयाला जे मगाशी कोणीतरी बोललं पुड्या मिळतात त्या इझी अवेलेबल होतात. त्याच्यानंतर आम्ही ती कारवाई केली. भुजबळ साहेबांना, ACP साहेबांशी मी भेटलो. ACP साहेबांनी सुद्धा त्या तात्काळ कारवाई केली. तिथे छोटे छोटे टेंट होते गेल्या वर्षी ते तोडले. परंतु परत काही दिवसानंतर त्यांचं जे कार्यक्रम होता ते चालू झालेले आहेत. आणि आज बऱ्याच प्रमाणामध्ये तिथं स्पेशली नेहरू स्टेशन असेल, जुईनगर स्टेशन आणि LNTच्या ब्रिजच्या अंतर्गत असेल खूप बेघर लोक आलेत. आता तर सेक्टर 4मध्ये जे चांगला एरिया आहे तिथे म्हणजे सिग्नलला, तर ती सिग्नलला सुद्धा सोसायटीच्या आवारात ती लोक आता घुसलेली आहेत. आणि ह्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना येतो. ज्यावेळी आपण स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत कामं करतो त्यावेळी ह्या सिडकोच्या अंतर्गत ह्या गोष्टी येत असतात. त्यामुळे आपल्याला काम करायला जमत नाही. तर माझं ह्या बाबतीत सजेशन एवढं असेल, सभागृहाने आपण थोडं लक्ष दिलं बरं की सिडको असेल
आणि महापालिका आणि पोलीस आयुक्त या तिघांचं जर एकत्रच आपण मिटिंग घेतली हा विषय तरच सुटेल. हे 45 लाख द्या नाही ते 1 करोड रुपये द्या जरी आपण प्रशासनाला दिले तरी हा प्रश्न असा सुटणार नाही. आणि नागरिकांमध्ये सुद्धा ती गोष्ट जनजागृती करणं गरजेचं आहे की आपण त्या लोकांना जेवण देतो, वाढदिवस साजरे करण्यासाठी आपण तिथं त्यांना अन्नधान्य सप्लाय करतो, या गोष्टी सुद्धा न दिल्या पाहिजेत. त्या देण्यासाठी सुद्धा अनेक चांगल्या संस्था आहेत, त्याने तिथं तुम्ही जाऊ शकता. परंतु स्टेशनला असेल किंवा सिग्नलला असेल तर ह्या लोकांना आपण पाठीशी घालणं चुकीचं आहे. आणि अशी जास्तीत जास्त जी मुलं तिथं येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या संदर्भात नक्कीच त्याची पाहणी करणं गरजेचं आहे. ही लोक कुठून येतात, कशासाठी येतात. आज बांगलादेशींचा मुद्दा खूप गाजतोय मुंबईला, तर त्या संदर्भात सुद्धा आपण त्याच्या संदर्भात उपाययोजना करणं गरजेचं आहे. बायोमेट्रिक झालेला आहे प्रत्येकाचा अंगठा जर आपण आधार कार्डच्या त्या मशीनवर दिला तर लक्षात येतं हा माणूस कुठं आहे, कुठल्या ॲड्रेसवर आहे. तर ह्या पद्धतीने सुद्धा प्रशासनाने जर एकत्र काम केलं तर मला वाटतं बेघरांचा विषय सुटेल. परंतु ह्या गोष्टीसाठी प्रशासनाने सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजेत अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य वैष्णवी नाईक. अध्यक्ष महोदया आणि आयुक्त सर आणि जमलेले सगळे सदस्य, तसं बघायला गेलं तर माझ्या प्रभागामध्ये काही ही समस्या नाही आहे, पण पूर्ण नवी मुंबईमध्ये ही समस्या, आता सगळ्या एवढ्या सदस्यांचं ऐकलं तर मी एवढंच बोलेन की जरी ही समस्या माझ्या प्रभागातल्या लोकांची नसली तरी पालिकेच्या ज्या काही सुविधा आहेत म्हणजे गार्डन असतील, रस्ते असतील, सार्वजनिक शौचालय असतील, फुटपाथ असतील, या सगळ्याचा उपभोग घेण्याचा अधिकार हा इथले नवी मुंबईतले जे लोक टॅक्स भरतात पालिकेला त्यांचा आहे. हे बाकीचे जे कोणी म्हणजे रॅन्डम लोक आहेत, ही बेघरचा ॲक्च्युली अर्थ काय म्हणजे बेघरमध्ये कोण इन्क्लूड होतं आहे, ही लोक कुठली आलेत, काय आलेत, आपल्याकडे यांचा काही रेकॉर्ड नाही, काय नाही आहे. मग आपण ह्या लोकांची जबाबदारी कशाला घ्यायची. आपल्याला ऑलरेडी पालिकेला आपल्या इथल्या लोकांना सुविधा देण्यासाठीच नाके नऊ येत आहे किंवा आपल्याला त्यांच्यासाठी सुविधा देतानाच आपल्याला खूप जड जात आहे आणि आपण ह्या अशा बाहेरच्या लोकांना कशाला अंगावर अजून घ्यायचं. आणि मी तर सांगेन की आपण ह्या बेघर निवारा व्यवस्थापनासाठी हा जो काही खर्च करतोय हा उलट आपण मला तर वाटतं एवढा करायची गरजच नाही, कारण त्यांना जास्त सुविधा नाही भेटल्या ना तर कोणी इथे थांबणारच नाही आणि जी जिथे आहे तिथे निघून जातील. त्यामुळे अशा बाहेर कुठनं पण येणाऱ्या लोकांच्या आपण सोयी सुविधा करू नयेत जेणेकरून इथे ते लोक वावरणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करायला पाहिजे. आणि ह्या लोकांच्या विरोधात ज्या काही तक्रारी येतील त्याचा पण तातडीने त्याच्यासाठी ॲक्शन घेतली पाहिजे. आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य शिवाजी खोपडे. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सभागृह नेते, बेघर या विषयावरती चर्चा होत असताना मी आज सभागृहाचं एका विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो की आपल्या या नवी मुंबई शहरामध्ये तृतीयपंथी जे आहेत ते आपण APMC मार्केट असेल, त्याचबरोबर ठाणे बेलापूर रोड असेल, त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी तृतीयपंथी आहेत आणि त्या विषयावरती कोणी चर्चा केली नाही. परंतु अत्यंत गंभीर विषय आहे हा, कारण आपण जर रात्रीच्या वेळी ठाणे ते बेलापूर रोड प्रवास केला तर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती तृतीयपंथी आहेत आणि तिथे त्या ठिकाणी ते अश्लील चाळे करत असतात. आपण जर आपल्या कुटुंबासमवेत त्या ठिकाणी जर प्रवास करत असेल आणि आपल्यासोबत जर ती त्या ठिकाणी लहान मुलं असतील तर ती लहान मुलं आपल्याला प्रश्न विचारतात की बाबा पप्पा हे काय चाललेलं आहे, तर आपण त्या ठिकाणी निरुत्तर राहतो. आणि हे तृतीयपंथी एवढ्या प्रमाणात 4 वर्षापूर्वी नव्हते, परंतु आपण मापे असेल, घनसोली असेल, ऐरोली असेल या ठिकाणी तृतीयपंथी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि आपला युवा वर्ग त्या ठिकाणी तिथे असतात. मला वाटते माननीय अपर्णा गवतीताईंनी हा विषय मागे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या संवाद बैठकीमध्ये त्या ठिकाणी मांडला होता त्यांनी आणि त्यावेळेला त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी यांना देखील मिटिंगमध्ये बोलून सूचना केल्या होत्या, परंतु कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती कारवाई झाली नाही. जशा तशी त्या ठिकाणी ती परिस्थिती चालू आहे. त्याच्यामुळं महापौर महोदय आपल्याला मी विनंती करेल की आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पोलीस प्रशासनाला पत्र देऊन या लोकांवरती कारवाई व्हावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य शुभांगी पाटील मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य व पत्रकार बंधू मॅडम, मी या विषयावर जास्त बोलणार नाही. मी एकच प्रसंग सांगेल की बेघर केंद्र तुर्भ्याला जेव्हा सेक्टर 20ला दिलेलं तेव्हा तिथे
महिन्याभर ते बेघर होते, पण त्यावेळेस तिथल्या 2 दिवसाअखेर एका स्थानिक महिलेच्या पाठीमागे ते बेघर दोघे तिघे जण लागलेले. रोज ती महिला जिथं जाईल तिथं तिच्या बरोबर जायचे. असा प्रसंग त्यावेळेस झालेला आणि पूर्ण सेक्टर 20ची पब्लिक त्या बेघरांना बाहेर काढून मारणार, तेवढ्यात पोलिसांना आम्ही तात्काळ बोलवलं आणि तिथे तो प्रसंग टाळला. म्हणून हे बेघर कुठले येतात काही त्यांचा आता पत्ता माहीत नसतो आणि आपण अशा लोकांना जर आश्रय देऊन आणि आपल्या स्थानिकांना जर त्रास होत असेल तर हा निश्चितच हे आपण नाही केलं पाहिजे. थँक्यू मॅडम. सन्माननीय सदस्य मीरा पाटील मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व सदस्य, प्रेक्षक वर्ग व पत्रकार बंधू भगिनी, विषय क्रमांक 11वर बोलत असताना मॅडम माझ्या प्रभागात सेक्टर 9मध्ये गेली अनेक वर्षापासून पदपथावर ही बेघर लोक राहत आहेत आणि तिथे पाण्याची टाकी आहे. आपली नेरूळ पूर्व विभागाला पाणी पुरवठा करणारी मोठी पाण्याची टाकी आहे आणि या टाकीच्या गेटच्या समोरच अगदी त्यांनी आपलं प्रस्थान मांडलेलं आहे. अनेक वेळेला आम्ही याची विभाग कार्यालयामध्ये तक्रार करतो आम्ही आणि तक्रार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात त्यांचं कारवाई होते, परंतु सकाळी कारवाई झाली की संध्याकाळी ती लोक पुन्हा येऊन बसतात. तर माझी अशी याद्वारे आपणास विनंती आहे की आपण यावर ठोस हे जे बेघर बसलेले आहेत सेक्टर 9मध्ये, महापौर मॅडम, सेक्टर 9 पदपथावर जे बेघर आहेत तिथे उच्चभ्रू वस्ती आहे आणि आम्ही त्या बाजूने गेलो तर प्रश्न एकच असतो की मॅडम ह्या लोकांचं तुम्ही काय करणार आहात. आम्ही बऱ्याच वेळेला त्या बेघरांना सुद्धा ह्या निवारा केंद्रामध्ये नेण्याचा प्रयत्न केला, तिथे सुद्धा ती लोक राहायला तयार नाही आहेत. तरी माझी अशी विनंती आहे की मॅडम यांच्यावर पावसाळ्याच्या अगोदरच कडक कारवाई करावी आणि आपल्या सर्व सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना कुठे निवारा केंद्रामध्ये न घेता ते जेथून आलेत त्यांच्या गावी परत पाठवण्याची एवढी तसदी घ्यावी ही विनंती. धन्यवाद. सन्माननीय सदस्य माजी उपमहापौर भरत नखाते. बोलू. माननीय महापौर साहेब, माननीय आयुक्त साहेब, सभागृह नेते साहेब, नगरसेवक नगरसेविका, पत्रकार बंधू, हा विषय जवळपास 1-1.5 तास झाला चालला आहे. आयुक्त साहेब पण मस्त ऐकल्यासारखं बसलेत, परंतु इथून मागे ह्या विषयावरती चर्चा झाली, त्याच्यावरती त्यांनी काय कारवाई केली. मगाशी आमच्या ताई शेवळे ताई आम्हाला बोलल्या की आमच्या सेक्टर 1 वाशी, तसं पाहायला गेलं तर सगळ्याच नगरसेवकांचं ते एंट्रन्स आहे. तुम्ही पुण्यातून या, मुंबईतून या, कुठून पण या, तो प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारात खरंच म्हणजे ते स्वच्छता अभियानमध्ये आपल्याला बक्षीस मिळतं, ते काय बघून देतात. त्यावेळेस बरोबर आपले अधिकारी येतात त्या विभागातले, ते बरोबर त्यांना बाजूला काढतात. त्या टायमाला 100% स्वच्छता विभागाची लोक अशा पद्धतीत काम करतात की खरोखर आपण त्या टायमाला वाटतं फॉरेनला आहे. ते झालं की संपलं. दिल्लीवरनं माणसं आली आहेत, साहेब कुठे तुम्ही, हा आहे ते, मग ही 4 भांडी इकडे टाका, 4 तिकडे टाका. हे सगळं जर त्या टायमाला होतं तर कायम का नाही होत. मी मागे मला वाटतं महानगरपालिका आणि आपल्या पोलिसांची यंत्रणा त्या ठिकाणी त्या ब्रिजच्या खाली असलेल्या ह्या बेघर लोकांना हाकलण्यासाठी गेले होते. तर मला वाटतं पालिकेच्या आणि पोलिसांच्या वरती हात उचलण्याचं काम त्या बेघर लोकांनी केले. मी मगाशी सुद्धा बोललो गटई कामगारांच्या बाबतीत, अख्ख्या महाराष्ट्राचा बोजा या नव्या मुंबईने घेतलाय का. आज हे इकडून तिकडून बेघर येणार, या ठिकाणी बसवणार. बेघराची व्याख्या काय. ते येणार, त्यांना आपण इकडे लाखो रुपये खर्च करणार, त्याला किती दिवस ठेवणार. नेत्रा शिर्केंनी बरोबर अभ्यासपूर्व बोलल्या. उद्या एखाद्या
सून मुलगा आपल्या सासू सासऱ्यांना बेघर करतात, त्यांना तुम्ही आधार देणार आहे का? त्यांना आधार देणार आहे महानगरपालिका? खऱ्या अर्थाने त्यांना आधार द्या. ही लोक आपल्याकडे आले, तुम्ही रस्त्यावरती सिग्नलला जेव्हा गाडी थांबते तेव्हा ते हात पुढे काढतात, त्यावेळेस अक्षरशः तुम्ही त्यांना पैसे नाही दिले तर गाडीला स्क्रॅच करतात आणि त्यांच्या भाषेत विविध शिव्या देतात. खरं तर त्या शिव्या शिकायला पाहिजे. साहेबांनी सांगितलं होतं भाषणात, म्हणजे बाळासाहेबांनी, की तुम्ही कुठचीही भाषा शिकू किंवा नका शिकू, परंतु परराज्यातल्या भाषेतल्या शिव्या शिका, कारण तो समोरचा शिवी देईल आणि थँक्यू आपण बोलू. आणि त्याकरता आज खऱ्या अर्थाने आपण जो म्हणजे मान्यतासाठी हा पत्र यायलाच नाही पाहिजे सभागृहात. या ठिकाणी मगाशी आमचा विचाराने सांगितलं की अतिक्रमण विभाग ह्याच्यात काहीच करू शकत नाही. या ठिकाणी एक स्वतंत्र अशी एजन्सी नेमली पाहिजे, त्यांच्याकडे जबाबदारी दिली पाहिजे. जसं मागे कुठच्या तरी एका आयुक्तांनी एक मस्त हे केलं होतं, एक उंदीर पकडा आणि काहीतरी घेऊन जा. तसं अशा लोकांना एक बेघर उचला, फेकून द्या, त्याला एसटी मध्ये बसवा, एखादी गाडी बसवा, त्याच्यामध्ये बसवा, त्याच्यात जाऊ द्या. अहो आमच्या सेक्टर 1 वाशी हायवेला मी स्वतः हसण्याचा भाग नाहीये, गॅस लाईन आहे महानगरची, त्याच्या बाजूला त्या ठिकाणी जेवण बनवलं जातं चूल पेटवून. हे सांगितल्यानंतर किती वेळा त्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी गेले किंवा पोलीस प्रशासन गेलं? कोणी नाही गेलं. म्हणजे आपण इथे बोलणार, चहा पिणार, जेवणार आणि घरी जाणार. परत कधीतरी अशी कार्यक्रम पत्रिकेत हा विषय आला, परत आपण तेच बोलणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता या सगळ्या चर्चा झाल्या, त्याच्यामध्ये आपण काय कारवाई करणार याचा उत्तर द्या ना. 7 वाजले 10 वाजतील, हा जटिल प्रश्न आहे. एखाद्याचा खून होईल, होत पण असतील. काल परवा त्या या शिबडीच्या ब्रिजच्या खालीच दगडाने ठेचून मारले. वाशीमध्ये चाकू उगारला होता. कारण त्यांना आपण काय करणार? काही संस्था आहेत, शासनाकडनं पैसे येतात आणि हे लोक त्यांना लाईनीत जेवायला वाटतात. मला सांगा, सगळ्या जर सुविधा जर आपल्या नव्या मुंबईत आपल्या संस्था देत असतील किंवा कोणी माझ्याकडनं पाप जास्त झालं, याला काहीतरी खायला घालाय, ब्राह्मण बोलतो, आपण लगेच घालतो. आणि अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि अशा लोकांना आपण पाळतोय. हा जर प्रस्ताव मंजूर करून आपण त्यांच्यासाठी जर खर्च करणार असू तर ह्या गोष्टीला आपण आळा नाही बसवत, तर त्याच्यामध्ये वाढवतोय. कोणीतरी सोंग घेतील, मला फुकट खायला मिळणार आहे, मला राहायला वस्ती मिळणार आहे, तर ते सोंग घेतील. चांगली लोक सुद्धा खराब कपडे घालतील आणि त्या ठिकाणी जातील. तर कृपया या गोष्टीचा विचार करून आपण निर्णय घ्यावा. सन्माननीय द्वारकानाथ भोईरजी. काय विषय भरकटला गेला म्हणून बोलतोय. अच्छा. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब आणि सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय पत्रकार बंधू, सन्माननीय अधिकारी वर्ग. खरं म्हणजे हा विषय या ठिकाणी जे बेघर निवारा व्यवस्थापन देखभाल त्या ठिकाणी बांधलेला आहे घनसोलीमध्ये, आणि त्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेला मुदतवाढ देणे, कारण त्या संस्थेला चालवण्यास, त्या देखभाल करण्यासाठी दिलेलं होतं. आणि त्यासाठी जो काही खर्च दिलेला आहे 45 लाख. महापौर महोदया, प्रथमतः एक खरं म्हणजे बहुतांशी सदस्यांना माहिती असेल की नाही, हे रात्र निवारा केंद्र कधी बांधलं याची
सुधाकर सोनवणे साहेब छातीवर हात करतायत म्हणून मी बोल ठीक. हां ठीक. बरं झालं तुम्हीच बोललात म्हणजे मी बोललो नाही मला मी बोलला तर ठीक आहे ठीक आहे हरकत नाही. मी सांगतो मी बोलतो ना नाही मी सांगतो बघा पुढचा त्याचा अर्थ पण त्यांनी बरोबर बोलला अर्थ वेगळा आहे बरोबर बोललात ते मी त्याच मुद्द्यावर म्हणून बोलतो मी. हां तर हो बरोबर आहे. खरं म्हणजे त्याचा उद्देश असा आहे त्याला आणि ते का शहरामध्ये असावं याच्या पाठीमागे शासनाची सुद्धा भूमिका आहे वेगळ्या प्रकारची की जेव्हा एखादा सदस्य बाहेरच्या राज्यातून एखादा कुठून येतो त्याला राहण्याची व्यवस्था नसते वेळोवेळी तो कुठे राहू शकत नाही आर्थिक खर्चाची तरतूद होऊ शकत नाही त्या ठिकाणी किंवा आणि एखादा खरोखर असाही आहे त्या ठिकाणी तर असा असेल तो येऊन 1 दिवस किंवा 2 दिवस त्या ठिकाणी राहू शकतो याच्या पलीकडे नाही 1 किंवा 2 दिवस त्या ठिकाणी कोणीही असेल तर त्यासाठी ते रात्रनिवारा केंद्र त्या ठिकाणी आणि खरं म्हणजे ते सुधाकर सोनवणे साहेब होते त्यावेळेच्या नगरसेवक आता मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत त्यामुळे त्यांची मागणी होती त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी आणि म्हणून ते वारंवार त्यांनी मागणी केल्यानंतर तो त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला बांधण्याचा आणि ते बांधलं. ठीक आहे त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे याबद्दल वाद नाही. आमच्या सन्माननीय सदस्य सौरभ शिंदे त्यांनी सांगितलं खरोखर वस्तुस्थिती जर तशी असेल ती खरोखर त्या ठिकाणी ती काळजी करण्यासारखी आहे. त्या ठिकाणची जर सुरक्षितता त्या ठिकाणी मिळत नसेल त्या महिलांच्या अनुषंगातून त्या ठिकाणी नको त्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतील तर ते पाहिलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपली प्रशासनाची आहे. रेल्वे स्टेशन ते वगैरे कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी काय बघायचं काय नाही त्याच्यामध्ये प्रशासनाने काय केलं पाहिजे आणि पोलिसांनी काय केलं पाहिजे हे आपण आपलं समजून त्या ठिकाणी कारण संपूर्ण शहर काय महापालिकेवर अवलंबून त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेच्या माध्यमातून अवलंबून राहू शकत नाही ते असं आहे. परंतु ही वास्तू आपली आहे आपण त्यासाठी खर्च करतोय आणि तो योग्य होतोय की नाही आणि त्यातून जी लोक त्या ठिकाणी गरजुले राहतात की त्या ठिकाणी येणारा कोणतरी असेच भरलेत आपले नातेवाईक राहायला दिलेले आहेत की कोण काय दिलेत तर हे पाहिलं पाहिजे. खर्च काय खर्च ठीक आहे तो पुढे आणि दुसरं गोष्ट त्याची चौकशी केली पाहिजे की जर तशा प्रकारे काय होत असेल तर माझी विनंती आहे महापौर महोदया की ठीक आहे तुझा विषय होता बेघर कारण बेघर शब्दावरून संपूर्ण त्या ठिकाणी चर्चा आली आणि म्हणून सर्व सदस्यांनी त्याच्यामध्ये जास्त भाग घेण्याचं त्यांना वाटलं आणि त्यांनी घेतला. वस्तुस्थिती आहे त्या वार्डात रेल्वे स्टेशन काही ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे प्रत्येकाची काळजी आहे आणि आपण जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला काळजी वाटणं साहजिकच आहे ते. परंतु या ठिकाणी जर तसा प्रकार होत असेल तो व्हायला नको. आयुक्त महोदय आपण त्याची चौकशी करा आणि नसेल तर तिथे सिक्युरिटी त्या ठिकाणी तिथे बसवा चांगली परंतु तशा प्रकारचे तिथे प्रकार व्हायला नको एवढीच विनंती. धन्यवाद. सन्माननीय हादुंदलकर सन्माननीय महापौर महोदय सन्माननीय आयुक्त महोदय सन्माननीय सचिव महोदय सन्माननीय अधिकारी सन्माननीय नगरसेवक नगरसेविका पत्रकार बंधू प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधूंनो सन्माननीय आयुक्त साहेबांनी या ठिकाणी घनसोली बेघर निवारा व्यवस्थापन व देखभाल करणारी माननीय आस्था सामाजिक विकास सेवा संस्था यांना मुदतवाढ देणे व त्यासाठी येणाऱ्या 45,77,160 खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळण्याबाबतचा हा प्रस्ताव या ठिकाणी चर्चेला आणला आहे. बहुतांश सदस्यांनी यावर बेघरांवर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा केली आणि असं वाटलं की या बेघरांवर काहीतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे आणि काही ठिकाणी म्हणजे हे न्यायालयाच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी हे काम करतोय म्हणजे बेघरांची व्यवस्था करणे हे त्या महानगरपालिकेच्या जबाबदारी आहे असा आदेश त्या ठिकाणी PILच्या संदर्भात आला होता आणि त्याच अनुषंगानं आपण या ठिकाणी ही दखल घेऊन बेघरांसाठी घनसोली इथे आपण चांगला सुसज्ज असं इमारत बांधली. परंतु ही संस्था आहे जर आपले शिंदे साहेबांच्या बोलण्यात जाणवलं की ती मुंबईमध्ये नवी दिल्लीमधली रजिस्टर संघटना आहे. तर या संघटनेच्या संदर्भात मला एक कटू अनुभव आलेला आहे. रात्रीच्या 3 वाजता एका महिला म्हणजे API ऑफिसर एका बेघर महिलेला घेऊन त्या ठिकाणी गेली होती आणि तिने त्या बेघर महिलेला दाखल करण्यासाठी तिथे असणाऱ्या वाडे नावाच्या एका कर्मचाऱ्याला वारंवार विनंती करत होती. परंतु त्याचं म्हणणं असं होतं की ही महिला या ठिकाणी गेली
ती आम्हाला न सांगता गेली आणि त्यामुळे मी हिला पुन्हा घेणार नाही. तर त्या ड्युटीवर असणाऱ्या अधिकारी महिलांनी सांगितलं की मी दुसऱ्या कामामध्ये व्यस्त आहे, मला आणखी 2 कामं आहेत, रात्रीचे 3 वाजलेले आहेत, तू फक्त हिला 8 तासासाठी ॲडमिट कर, बाकीचं प्रोसिजर काय असेल ते आपण महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याची चर्चा करून आपण तो विषय संपवू. मला आता दुसऱ्या कामाला जायचं आहे. परंतु तो अधिकारी, तो जो वाडे नावाचा कर्मचारी होता, तो अट्टास धरून राहिला होता की या महिलेला मी करणार नाही. त्याचं वैयक्तिक काहीतरी कारण त्या महिलेच्या अनुषंगाने का ती महिला तिथे उपचार म्हणजे त्या ठिकाणी ॲडमिट होती. प्रत्येक बेघर हा चांगलाच असेल अशी भावना नाही, परंतु त्या ठिकाणी जाणाऱ्याला आपण त्या संस्थेला मदत करतो, म्हणजे चालवण्यासाठी आपण त्याला पैसे देत असतो. तर त्याची जबाबदारी आहे. येणाऱ्या कर्मचारी, पोलीस असो, अधिकारी, नगरसेवक असो, एक सामाजिक कार्यकर्ता असो, तर त्यांनी त्या ठिकाणी एक कदर केली पाहिजे, इज्जत केली पाहिजे. कारण प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये मशगूल असतो आणि त्याला त्याच कामासाठी तिथे आपण अपॉइंट केलं आणि इतके 47 लाखाच्या आसपास आपण त्याच्यावर खर्च सुद्धा करतो. मग त्या बेघराला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा तितकीच त्याचीच आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांनी ती जबाबदारी झटकली होती आणि त्यामुळे तो अनुभव या ठिकाणी मला आला आहे. आणि या विस्तृतपणे या सभागृहामध्ये सपकाळ साहेबांनी सुद्धा त्यांच्या संदर्भातला अनुभव या ठिकाणी सांगितला. खरंच बेघरांना बेघर करण्यामागे बरेच कारणं आहेत, परंतु आपली जबाबदारी आहे. या बेघरांपासून आपल्याला खूप त्रास होतोय, परंतु ही जी सामाजिक संस्था आहे यांना मुदत वाढ देण्यापेक्षा आपण नवीन टेंडर या ठिकाणी मागूया. त्या भविष्यामध्ये मला वाटतं ही अमाऊंट आणखी कमी होऊ शकते जर याच्यामध्ये स्पर्धात्मक हे झालं, म्हणजे टेंडर झालं तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी आपण या म्हणजे ठेकेदाराला माजवण्यापेक्षा एक चांगलं काम करणाऱ्याला या ठिकाणी संधी निश्चित स्वरूपात उपलब्ध होऊ शकते. महापौरमध्ये आपल्या माध्यमातून विनंती करेल आणि ज्या सदस्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेचा आदर या ठिकाणी केला पाहिजे. कारण हे शहर सुनियोजित शहर आहे. या शहराला कसल्या प्रकारचं गालबोट लागतं का मध्ये भरतजी नकाते साहेबांनी सांगितलं की खरं आहे, ज्या बेघराला म्हणजे जो कोणी रस्त्यावर बेघर फिरत असेल, तो गाडीजवळ पैसे मागायला आला तर त्याला आपण पैसे नाकारले तर तो त्याचा उपद्व्याप मोठ्या प्रमाणात करतो. म्हणजे ते न बोललेलं बरं, त्यापेक्षा लोक सुटका होण्यासाठी 5-10 रुपये देऊन मोकळे होतात. परंतु एक सवय लागलेली आहे, ही सवय मोडता सुद्धा येणार नाही. परंतु या बेघरांचा या ठिकाणी बंदोबस्त होणं गरजेचं आहे. माननीय महापौरमध्ये आपल्या माध्यमातून विनंती करेन, माननीय पोलीस आयुक्तांना आपण एक पत्र या ठिकाणी लिहा की अशा बेघरांच्यामुळे या ठिकाणी त्रास होतोय, म्हणजे भविष्यात त्रास होण्यापेक्षा आपल्याच इमारतीच्या बाजूला परवा एक हत्या सुद्धा झालेली आहे. त्यामुळे 7 वाजले. त्यामुळे मी आपल्याला विनंती करेन आपल्या माध्यमातून, आयुक्तांच्या माध्यमातून एक चर्चा आयुक्त, सन्मान्य पोलीस आयुक्तांच्या सोबत करावी. हा मोठा जटिल प्रश्न भविष्यात वाढण्याची भीती आहे. हत्यासारखे प्रकार घडतात, मारामारीसारखे प्रकार या ठिकाणी घडतात. करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण फ्लायओव्हरच्या खाली एक चांगली मुलांसाठी खेळण्यासाठी हे प्रपोजल केले जागेवर आपण इन्स्ट्रुमेंट लावतो आणि ते इन्स्ट्रुमेंट ते लोक तोडतायत, म्हणजे आपलं नुकसान सुद्धा करतायत. म्हणजे हे कुठेतरी हे थांबलं गेलं पाहिजे आणि याकरता एक उपाययोजना करणं गरजेचं आहे. महापौर महोदय, मला आपल्यावर विश्वास आहे, आपल्या प्रयत्नानं या बेघरावर एक खऱ्या अर्थानं चर्चा करून याच्यावर मार्ग निघू शकतो आणि या रस्त्यावर फिरणाऱ्या बेघरांना त्यांची जर खरंच या ठिकाणी भविष्य कुठे घरं असतील तर त्यांना तिथे पोचवण्याची व्यवस्था सुद्धा माननीय पोलीस आयुक्तांच्या सोबत, भले आपले पैसे खर्च झाले तरी निधी यासाठी लागला तरी चालेल, परंतु त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था या ठिकाणी करू. किती दिवस आपण या बेघरांना सांभाळणार हा सुद्धा एकशा प्रश्न आपल्या समोर आहे. त्यामुळे ही जी आजची देखभालाची व्यवस्थेचा जो प्रस्ताव या ठिकाणी आलाय, माझं तर म्हणणं या संस्थेला देण्यापेक्षा भविष्यामध्ये कुठली संस्था चांगली या ठिकाणी टेंडर प्रोसेसमध्ये येईल तर अशा संस्थेला या ठिकाणी द्यावं. आणि ही खरंच म्हणजे मान्य न्यायालयाचा हा आदेश आहे, त्याच्यामुळे त्याची पूर्तता आपल्याला करणं गरजेचं आहे. 7 वाजले त्याची मला कल्पना आहे आणि महापौरमध्ये आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि बेघरांच्या बाबतीत खूप चांगल्या प्रकारे चर्चा झाली. बरं वाटलं, कारण चर्चा सकाळपासून झाल्या नव्हत्या आणि ही चर्चा बेघरांच्या माध्यमातून चांगली घडली आणि 7:01 झालेला आहे याची मला कल्पना आहे. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार मानतो आणि हा पुढाकार घेऊन आपण हा विषय म्हणजे संपवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या माध्यमातून हो हीच विनंती. धन्यवाद. सभागृहामध्ये सभाध्यक्ष महोदय, याच्यावरती हा जो विषय आलाय, बेघर शब्द
या शब्दावरती संपूर्ण चर्चा घडली. सर्वप्रथम मला आयुक्त महोदयांना विचारायचं आहे की या बाबतीत आपली कुठली पॉलिसी बनवलेली आहे का? आहे का? म्हणजे फक्त हा ना बोला, फक्त पॉलिसी आहे आपली? आपली पालिकेची धोरण आहे का? हा, धोरण म्हणजे कोण किती राहतो, काय राहतो? मी दिलीप गायकवाड, सिटी मिशन मॅनेजर आहे. आणि मला खूप चांगलं वाटलं की बेघर निवारा या बाबतीत आपण बोलतो. शासनाची दिलीप गायकवाड, सिटी मिशन मॅनेजर. माझं नाव दिलीप गायकवाड आहे. शहर अभियान व्यवस्थापक आहे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामध्ये. DMAने आम्हाला नगर विकास विभागाने आम्हाला अपॉइंट केलेलं आहे. हा, सगळं काय नगर विकासच आपल्या आमची असतात ना सर, ऐका. शासनाचं बोला. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सभागृह, सन्माननीय सदस्यांनी जे बेघर निवारा केंद्राबाबत विचारणा केलेली आहे त्याच्याबद्दल मी खुलासा करू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाची जी रीट याचिका होती 196/2001 या अंतर्गत सगळ्या पालिकांना आदेश देण्यात आलेले होते की शहरी भागांमध्ये प्रति लाखामागे 1 असं बेघर निवारा केंद्र स्थापन करायचं आहे. त्यानुसार जे त्याच्यामध्ये 100 व्यक्ती राहू शकतील अशी सोय करायची आहे. हां, नाही केली. आता वेळ झाला तर नंतर बोला. तेवढीच माहिती पाहिजे होती मला. ठीक आहे. विषय तोच होता की हे बघा, या ठिकाणी 2 विषय आपण मत केलेले आहेत. एक विषय आपला बेघर जे आपल्या फुटपाथवर वगैरे जे झोपतात त्यांचा एक विषय आहे. हा बेघर निवारा व्यवस्थापनाचा एक विषय आहे. पहिली गोष्ट, ही संकल्पना आली कुठून? तर कोर्टामध्ये त्यावेळेस थंडीची लाट येऊन काही लोक मेलेली होती. पावसाळ्यामध्ये काही लोक मृत पावले होते आणि त्यांना त्या परिस्थितीमध्ये काही निवारा असावा म्हणून या निवारा केंद्राची निर्मिती त्या ठिकाणी केली. बरोबर आहे. पण त्याच्या अवतीभोवतीच एक धोरण आपलं महापालिकेचं असणं आवश्यक होतं. शिर्के मॅडमने सांगितलं बरोबर आहे की आपलं हे हॉटेल नाही, पण या बाबतीत एक माणुसकी धर्माचं पालन करताना आपलं एक धोरण असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आपण महापालिकेने ते सभागृहाने तुम्ही एक काम करा, जी रीट आहे ना आणि शासनाचे जे काही आदेश आहेत ना ते तुम्ही सचिव कार्यालयामध्ये द्या. त्याच्या आजूबाजूला आपण एक धोरण तयार करू आणि ते धोरणाच्या नुसार आपलं निवारा करण्याचं व्यवस्थापन. आता हा विषय आहे तो घनसोळी बेघर निवारा व्यवस्थापन म्हणजे तिकडचं चालवण्याचा कामाच्या बाबतीतचा ही मंजुरी घ्यायला आलेली आहे. त्यामध्ये 5 वर्षाचं त्यांनी टेंडर काढलं दर वर्षाचं. त्यामध्ये मला फक्त सौरभजी शिंदेने टाकलेली की मिनिमम वेजेसनुसार त्यामध्ये करावं, तशी दुरुस्ती करून त्यामध्ये द्यावं अशी. हा बहुउद्देशीय कामगार, मग ते जे काय आहे ते मिनिमम वेजेस फॉलो करावे. आणि 2 विषयासाठी आपल्याला निर्णय घ्यावे लागतील, ते म्हणजे याचं वापराचं धोरण आणि आपल्या शहरामधून जे गरजुल्ले भिकारी त्यांचा नायनाट कसा, नायनाट म्हणजे त्यांना स्वच्छता त्या ठिकाणी कशी करायची, तिकडे ते राहू नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. अशा प्रकारचे 2 निर्णय आपल्याला सभागृहाने घ्यावे लागतील. पुढील सभेमध्ये आपण ते निर्णय घेऊ. या प्रस्तावाच्या निमित्ताने ते निर्णय होऊ शकत नाही, पण आता आयुक्त महोदयांना विनंती आहे या प्रस्तावाच्या सभागृहाच्या भावनाच्या माध्यमातून की आपण आपल्या स्तरावरती पोलीस यंत्रणेशी बोलून जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही करून घ्या.
बाकी आम्ही काय उपाययोजना करायचा त्या ठिकाणी अभ्यास करतो आणि आपल्या समोर एक विशिष्ट ठराव त्या ठिकाणी आणतो. हे मेंटेनन्ससाठी फक्त येतात ना, तिकडचं व्यवस्थापन. आता एवढं आहे तिकडे टीव्ही मनोरंजनाचं देखील त्या ठिकाणी क्लॉज आहे. म्हणजे त्यांना एवढ्या हॉटेल पद्धतीने आपण सेवा सुविधा देतो, म्हणजे एकदा कोण आला तर तिकडून कोण जाऊच शकत नाही. मनोरंजनाचं दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी फक्त एक दिवस राहावा, बेसिक पद्धतीने असलं पाहिजे की त्या थंडी वगैरे वाजली, त्या पाऊस वगैरे जास्त पडला, त्या टायमासाठी ती गॅप अरेंजमेंट करण्यासाठी त्याला कुठे जाण्यासाठी जागा नाही. त्यामुळे त्या वेळेसाठीच फक्त निवारा केंद्राची आवश्यकता असली पाहिजे. तर कोर्टाने काय निर्देश दिल्यात ते, त्याचबरोबर राज्य शासनाने काय दिले ते सचिव कार्यालयात पोचवा आणि सर्व सचिव सदस्यांना त्या ठरावाच्या माध्यमातून पोचवून आपण सभागृह एक धोरण निश्चित करूया. त्याचबरोबर जे आता सेक्टर 17 मध्ये ब्रिजच्या खाली त्या ठिकाणी लोक राहतात, कोपा खेळण्याच्या स्टेशनच्या ब्रिजच्या खाली ते गठडे घेऊन कुठल्या त्या जिल्ह्यातून आल्यात सांगतात, फक्त ते कुठल्या तिकडून असं सांगतात, ते गठ्ठे घेऊन त्या ठिकाणी असे थांबलेले असतात. तर तिकडे काहीतरी उपाययोजना आपल्याला करायला लागेल. बाहेर देशात माहितीये ते होमलेस पीपल झोपतात ब्रिजच्या खाली, त्यामुळे असे स्पाईक लावतात आणि त्याशा प्रकारच्या उपाययोजना करून आपल्याला प्रतिबंध त्या ठिकाणी करायला लागतील. जर त्यांना राहायला जागाच नाही भेटली तर ते इकडे थांबणारच नाही. त्यामुळे आपण तशा प्रकार उपाययोजनाचा ठराव त्या ठिकाणी पुढच्या सभेत आणू. तर हा फक्त सौरभ शिंदे यांनी जी मिनिमम वेजेसची सूचना मांडली त्याच्या सहित आम्ही सुधारणा करून त्या ठिकाणी मंजुरी घ्यावी. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय पत्रकार, सन्माननीय नगरसेवक, सचिव मॅडमना महापौर मॅडम आम्ही सांगितलेलं की आम्हाला अधिकाऱ्यांचे फोन नंबर, अधिकारी कुठल्या हुद्द्यावर आहे, कोण अधिकारी कुठे आहे. आता नगरविकास खात्यातून आपल्याकडे अधिकारी किती येतात हे आपल्याला माहीतच नाही पडत. आपलीच नवी मुंबई महानगरपालिका आहे वाटतं, कुठून आला? नगरविकास खात्यातून. अरे बाकी PWD नाही, महसूल नाही, कुठलाच अधिकारी इकडे बदली घ्यायला मागत नाही, फक्त नगरविकास. पण घेऊ दे, चांगली गोष्ट आहे, आपण त्यांचा सन्मान करतो, पण आम्ही ओळखतच नाही. अधिकाऱ्यांची ओळख पटली पाहिजे ना. तुम्ही आम्हाला नाव, नंबर, सचिव मॅडम आपल्याला विनंती आहे, आपण अधिकाऱ्यांचे फोन नंबर द्या आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करू शकतो, कुठल्या अधिकाऱ्यांची कुठलं कसं बोलायचं. सन्माननीय सभागृह नेत्यांचा सन्मान ठेवून मी बसतो. विषय क्रमांक 11 मी सन्माननीय सदस्यांच्या सूचनेसहित मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 11 मी सर्वानुमते मंजूर असं जाहीर करते. विषय तातडीचे कामकाज क्रमांक 1 मी पटलावर घेण्यासाठी मंजुरीच टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात. तातडीचा कामकाज क्रमांक 1 ते 3 मी पटलावर घेण्यासाठी मंजुरीच टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. तातडीचे विषय क्रमांक 1 ते 3 पटलावर घेण्यासाठी सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. ही सभा आजच्यासाठी तहकूब होऊन गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी तर त्यांना सांगा तहकूब सभा गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता घेण्यात येईल. आजची सभा इथेच संपली असं जाहीर करते. 9 वाजता कुठला विषय झाला? 9 वाजता काय सभाशास्त्र आहे का नाही? काय तरी सभाशास्त्र आहे की नाही? 9 वाजता म्हणजे काय मनमानी कारभार चालले का? 9 वाजता सकाळ 9 वाजता म्हणजे तुम्ही 10 वाजता का 10 वाजता 11 वाजता काय नाही?
बरोबर नाही. काय बोलायला नका म्हणजे काय तुम्ही बोलायला येऊ नका म्हणजे मी नीट बोलतो आम्ही बोलू ना सभाशास्त्राप्रमाणे घ्या बोलतो. मग मी सभाशास्त्राप्रमाणे घ्या. पण महिला 9 वाजता विधानसभा चालू होते ना, सेक्शन दिल्लीला चालू होतं ना. 10 वाजता महिलांचा विचार करा. सर्व सभाशास्त्र तुम्ही कधी 9 वाजता लावणार, 8 वाजता लावणार? महिलांचा विचार करा. महिलांचा विचार करून 10 वाजता 10 वाजता घ्या. याला काय आपण कधी पण बोला आपण महा करायचं. 10 वाजता घ्या. नाही ना, आपण कधी बोलायचं ना. आई आहे ना, यायला होतं. अरे पण ही काय पद्धत झाली का? तू कधी पण त्यांना बोलणार कसं काय म्हणून? सभाशास्त्राचा विषयच नाही का? असं थोडी असतं. 10 वाजता घ्या मॅडम, तुम्ही स्वतः तरी समजून घ्या. अरे काय पद्धत चालली काय? कधी पण 10 वाजता घ्या. 10 वाजता घ्या ना, सांगा ना काय हो, समजून घ्या. 10 वाजता घ्या. 10 वाजता घ्या. सन्माननीय काही सदस्य 14 गावातून येतात. महापौर महोदय बरोबर आहे तुमचं. सकाळी 10ला काय 14 गावातले सदस्य येतात तेवढं गुरुवारी शक्य नाही. गुरुवारी 23 तारखेला सकाळी 10 गुरुवारी 23 तारखेला 10 वाजता सभा असेल. पण सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे